तर सरांना माहितीच आहे आपल्याला महापंचायत ऍप्लिकेशन नेमकी काय आहे. ग्रामपंचायतचं कामकाज 1 ते 33 नमुन्यामध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने जर करण्यासाठी तुम्हाला महापंचायत ऍप्लिकेशन उपयोगी आहे, ज्याच्यामध्ये आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. सर्व गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक पद्धतीने होतात. तुम्ही या वेबसाईटवर जर ती आलात तर तुम्हाला वरती मेनू बार दिसतो. याच्यामध्ये तुम्हाला फ्युचर, प्राइसिंग, ट्रेनिंग, डेमो, लॉग इन, स्टार्ट नो या गोष्टी दिसतात. जसं तुम्ही फीचरवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला फीचर्स वगैरे या ॲप्लिकेशनमध्ये काय आहे, कोणते आहेत, या गोष्टी सर्व तुम्हाला इथं दिसतील. ऑलरेडी याच्याविषयी सेशनमध्ये आपण माहिती सांगितली आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही डिटेल याच्यावर बोलणार नाही. प्रायझिंगच्या बाबतीमध्ये या ग्रामपंचायतीनुसार या लोकसंख्येनुसार या वेगवेगळ्या प्रायझिंग आहेत. त्याच्यामुळे इथं डिटेल आपण काही प्रायझिंग दिलेली नाही आहे. तो तुम्हाला जर तुमच्या ग्रामपंचायत प्रायझिंग जर माहिती करून घ्यायचं असेल, तुम्हाला तुमची लोकसंख्या समजणं गरजेचं आहे. ते कोणकोणते फीचर्स आहेत, बेसिक कोणते फीचर्स आहे, ॲडव्हान्स कोणते फीचर्स आहे, हे आपण या गोष्टीमध्ये दिल्या. तुम्ही नंतर या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही बघू शकता. तसं मी ती या वेबसाईटची लिंक तुम्हाला चॅटबॉक्समध्ये देतोय, जेणेकरून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करता येईल किंवा या गोष्टी काय काय आहे तुम्हाला लक्षात घेता येईल. तत्पूर्वी कुणी जर या आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन झालेला नसाल तर आपण त्याची पण लिंक शेअर करतोय, जेणेकरून तुम्हाला जॉईन होता येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इथं तुम्हाला ट्रेनिंग पण आहे. तुम्हाला जे काही इतर सेशन वगैरे झालेले आहेत ते ट्रेनिंग या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रिव्हियस सेशन आहेत त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन वगैरे या संदर्भात आपण सेशन घेतलेलं आहे. सेशन नंबर 1 आहे आपलं, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन घेतलेलं आहे, रजिस्ट्रेशन, लॉग इन आहे, बेसिक डिटेल कशी भरायची ते आहे, टॅक्स रेट, रेडी रेकनर रेट, अकाउंट डिटेल्स वगैरे या संदर्भात आपण डिटेल माहिती या सेशनमध्ये सांगितलं आहे. सेशन 2 मध्ये आपण काय केलं, सिटीजनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं मॅन्युअली पद्धतीने ते सांगितलेलं आहे. बल्क अपलोडिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. प्रॉपर्टीचं पण रजिस्ट्रेशन मॅन्युअली कसं करायचं, बल्क अपलोडिंग कसं करायचं, याच्याविषयी डिटेल माहिती सांगितली. आणि डेडिकेटेड सेशन त्या पर्टिक्युलर पार्ट पुरते आहेत. महापंचायत हे एवढं व्हास्ट ॲप्लिकेशन आपण बनवलं आहे, जे ॲप्लिकेशन तुमच्या 2 तासात 3 तासामध्ये पूर्ण लाईव्ह डेमो जरी करायचा ठरवला आणि फास्ट जरी घेतलं तरी ते कव्हर होणार नाही. याला जर कंप्लीट डेमो जर द्यायचा ठरला असेल तर कमीत कमी 9 ते 10 तास लागतात. म्हणून आपण प्रत्येक टॉपिक वाईज 2 ते 4 5 टॉपिक एकत्र करून आपण हे डेली सेशन घेत आहोत. त्याच्यानंतर तिसरं सेशन आहे, ज्या सेशनमध्ये तुम्हाला डिमांड बिल कसं जनरेट करायचं, त्या डिमांड नोटीस कशी जनरेट करायची, कर वसुलीची पावती कशी फाडायची, त्याच्यानंतर प्रॉपर्टीचा उतारा असेल, फेरफार असेल, त्याचं रजिस्टर असेल फेरफारचं, याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. असेसमेंट रजिस्टर आहे, डिमांड रजिस्ट्रेशन आहे, रजिस्टर आहे, रिटेल टॅक्स म्हणजे आपण ज्याला किरकोळ कर म्हणतो, त्याच्यानंतर 7 नंबरची पावती आहे. टॅक्सेसचं अकाउंटिंग हे आपण ऑनलाईन किंवा ऑटोमॅटिक पद्धतीने कसं करू शकतो याची माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि कालचं जे आपलं सेशन झालं, चौथं सेशन, ज्याच्यामध्ये QR कोड सर्टिफिकेट कसं जनरेट करायचं आहे, त्याच्यानंतर AI मीटिंगचा वापर करून आपण नोटीस कशी जनरेट करू शकतो, मासिक सभेची अटेंडन्स कसं आपण ठेवू शकतो, आणि ॲक्च्युली लास्टमध्ये आपण इतिवृत्त त्या सभेचं कसं जनरेट करू शकतो, कुठल्या प्रकारे कीबोर्डला हात न लावता किंवा कोणत्याही प्रकारची टायपिंग न करता. ज्यांनी कालचं सेशन अटेंड केलेलं नाही त्यांनी या महापंचायत वेबसाईटवरती यायचं आहे, या ट्रेनिंग टॅबवरती यायचं आहे. आणि या ट्रेनिंग टॅबवर आल्यानंतर तुम्हाला हे यूट्यूबचे ते सेशन तुम्हाला अवेलेबल होते, तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते बघू शकता. याचबरोबर समजा तुम्हाला या ठिकाणी जर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला जर फुल डेमो जर हवा असेल तर आपण या ठिकाणी डेमो पण दिलेला आहे. तुम्ही डेमोवर जर ते क्लिक केलं तर इथं जवळजवळ 3.5 ते 4 तासाचा डेमो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. सुरुवातीचा पार्ट याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आपण कव्हर केला आहे, मात्र नमुने आपण याच्यामध्ये थोडेसे फास्टमध्ये कव्हर केले आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला टॉपिक वाईज जर सेशन हवा असेल तर तुम्हाला अगोदर जे मी ट्रेनिंगचा या ठिकाणी ऑप्शन दिला आहे तो तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्या आपल्या ग्रामपंचायत रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर या ठिकाणी तर रजिस्ट्रेशन स्टार्ट नाऊ या बटनवर तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला अशा पद्धतीचा फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल. त्याच्यामध्ये LGD कोड टाका, तुमच्या ग्रामपंचायत मराठीमध्ये नाव टाका, तालुका जिल्हा वगैरे इंग्लिशमध्ये पण ग्रामपंचायत नेम, तालुका जिल्हा टाका, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं नाव टाका, फोन नंबर वगैरे टाका, ईमेल वगैरे पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं अकाउंट रजिस्टर करू शकता. फोन नंबर हा तुमचा युजर ID असणार आहे, त्यामुळे तो काळजीपूर्वक टाकणं गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मात्र तुम्हाला या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं अकाउंट या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. बऱ्याच वेळेला सुरुवातीला तुमचं लॉग इन झाल्यानंतर 1 दिवस तुम्हाला आम्ही बाय डिफॉल्ट तुम्हाला फ्री ऑफ ॲक्सेस दिलेला आहे. मात्र 1 दिवस संपल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं युअर सबस्क्रिप्शन हॅज बीन एक्सपायर्ड अशा पद्धतीचा मेसेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट आम्ही सध्या इनॅक्टिव्ह करून ठेवलं आहे. ऑफलाईन पेमेंटवरती जायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी अकाउंट डिटेल्स आहे, बाकी या ठिकाणी इथं LCD कोड, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे LCD कोड टाकायचा आहे, ट्रान्झॅक्शन नंबर टाकायचा, UTR नंबर वगैरे. अमाऊंट तुम्ही इग्नोर करा. अहिल्यानगर जिल्ह्यातले ग्रामपंचायत अधिकारी तुम्ही जी काय भरली असेल पॉप्युलेशननुसार तुम्ही तिथे काहीच गरज नाही टाकायची. आम्हाला स्क्रीनशॉट जरी शेअर केला तरी चालेल. आणि बाकी कुठल्या तारखेला तुम्ही अमाऊंट भरली आहे ती इथं तारीख निवडायची आहे आणि आम्हाला इथं सेंड फॉर अप्रुव्हल करायचं आहे. तुमचे अकाउंट डिटेल्स, अकाउंट वगैरे, पेमेंट जमा झालं की नाही हे सगळं व्हेरीफाय करून तुमची ती रिक्वेस्ट अप्रूव्ह केली जाईल. तर अशा पद्धतीने आपले टॅक्स असेसमेंट, टॅक्स डिमांड, AI अकाउंटिंग, AI मीटिंग्स, QR सर्टिफिकेट्स, AI पॉवर डॅशबोर्ड, AI रिपोर्ट्स, ॲटो नोटिफिकेशन, अशा सर्व काही गोष्टी आपण या वन प्लॅटफॉर्म, टोटल ॲटोमेशन आणि 100% ॲक्युरसी या 3 गोष्टींना इंटिग्रेट करून
आपण या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं ग्रामपंचायतचं 80% मॅन्युअल वर्क कमी करू शकता, कामकाजामध्ये 100% ॲक्युरेसी आणू शकता, ज्याच्यामध्ये टॅक्स आहे, अकाउंटिंग आहे. विशेष म्हणजे हे ॲप्लिकेशन तुम्ही मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर सर्व ठिकाणी वापरू शकता. ॲप्लिकेशन वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल स्किल्स तुम्हाला असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर व्हॉट्सअप, मोबाईल, फेसबुक वगैरे जर वापरत असाल तर निश्चितपणे तुमच्याहीपेक्षा खूप सोपं आपण हे ॲप्लिकेशन तुम्हाला बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मल्टी युजर तुम्हाला आपण ॲक्सेस दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही एकाच वेळेस तुमचे ग्रामपंचायत अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत कर्मचारी, लिपिक कर्मचारी सर्वचे सर्व तुम्हाला या ठिकाणी एकाच वेळेस ते ॲप्लिकेशन वापरू शकता. असे मल्टिपल फीचर्स आपण या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्हाला 3 स्टेप कशा आहे त्याची सांगितलेलं आहे. इथं डेमो तुम्हाला पाहायला मिळेल, बेसिक ॲडव्हान्स फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला प्रश्न जे ॲप्लिकेशन वापरताना पडतात तेच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले. इथं आमचं सपोर्ट सेंटरचे चॅनल आहे, तुम्ही या ठिकाणी आमचे सोशल मीडिया वगैरे या गोष्टी सगळ्या फॉलो करू शकता. तर आपण चालूया, आपण आता सेशनला सुरुवात करूया. थँक्यू. तर आपण आता एक एक ग्रामपंचायत आपण लॉग इन करूया. माझी एक डेमो ग्रामपंचायत आपण लॉग इन करूया. लॉग इन तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळेस OTP तुम्हाला येतोय. सर्वांनी आपले क्वेश्चन रेडी ठेवायचे आहे. आपला आजचा पार्ट म्हणजे अकाउंटिंगचा पार्ट आहे. याच्या अगोदर आपण बेसिक डिटेल बघितलेलं आहे. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, 4 सेशन आपले झालेले आहेत. 4 सेशनमध्ये आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. आजचं सेशन म्हणजे अकाउंटिंगचं सेशन आहे. तुम्हाला सांगितलं आहे की ज्यावेळेस तुमची फर्स्ट टाइम ग्रामपंचायत रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला अकाउंटिंगमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीला जेवढे काही कॅशबुक आहेत किंवा अकाउंटिंग ऑपरेट केले जातात त्याचं सर्व माहिती तुम्हाला इथं अकाउंटिंगवरती यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. या ठिकाणी ॲड करत असताना याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट, रिसिप्ट व्हाउचर, पेमेंट व्हाउचर, त्याच्यानंतर इथं अकाउंटवरती क्लिक केलं की तुम्हाला इथं बँक अकाउंट आणि चेकबुक अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होतात. या ठिकाणी बघा, इथं काही डमी अकाउंट या ठिकाणी ॲड केलेले आहेत. जसं की तुम्हाला जर नवीन बँक अकाउंट जर ॲड करायचं असेल, तुम्हाला या ठिकाणी ॲड बँक अकाउंट करायचं आहे. तुम्ही कोणत्या खात्यासाठी, स्कीमसाठी तुम्ही अकाउंट ॲड करता ती स्कीम निवडायची आहे. या स्कीममध्ये तुमचं अकाउंट जर नसेल नाव, तर तुम्ही आम्हाला ती व्हॉट्सअप करा, आम्ही ते अकाउंट तुम्हाला ॲड करून देऊ. समजा या ठिकाणी आता मी इथं एकच, समजा इथं ॲड करून ठेवतो. समजा इथं एकच अकाउंट हे आपण एडिटेबल करूया. समजा इथं ग्रामनिधी मी स्कीम निवडली. ग्रामनिधी तुमचं ॲज पर पासबुक बँक तुमचं काय जर अकाउंटचं नाव असेल ते अकाउंट या तुम्ही टाकू शकता. बँकेचं नाव टाकू शकता, तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता, इंग्लिशमध्ये टाकू शकता, त्या शाखा टाकू शकता, IFSC कोड वगैरे टाकू शकता आणि खाते क्रमांक टाका. खात्याचा प्रकार निवडा आणि अकाउंटचं स्टेटस तुम्हाला निवडायचं आहे. खाते उघडण्याची तारीख जर उपलब्ध नसेल तर रॅन्डमली टाका. आणि मात्र तुम्हाला इथं ओपनिंग बॅलन्स टाकायचा आहे. तुम्हाला स्कीम निवडायची आहे आणि त्या स्कीमच्या अंडर मल्टिपल अकाउंट ॲड करायचे आहे. जसं की ग्रामनिधी निवडलं, मग तुम्ही ग्रामनिधी नॅशनलाइज बँकेचं अकाउंट ॲड करा. तुम्ही इथं डिस्ट्रिक्ट बँक असेल तर त्याचं अकाउंट ॲड करा. तुमची पोस्ट असेल तर त्याचे सर्व अकाउंट ॲड करा आणि प्रत्येकावर मग इंडिव्हिज्युअल जो काही तुमचा ओपनिंग बॅलन्स असेल तो तुम्ही टाका. कॅश स्कीमच्या अंडर मात्र कॅशबुक लिहित आणि तो सर्व तिन्ही अकाउंटचा एकत्रित बॅलन्स येऊन तुमचा तो ओपनिंग बॅलन्स हा उपलब्ध होईल. आता ओपनिंग बॅलन्स टाकत असताना 1/4/2025, जसं की तुम्ही या आर्थिक वर्षामध्ये आपलं ॲप्लिकेशन घेताय ग्रामपंचायतीला, तर मग तुम्हाला ओपनिंग बॅलन्स कोणता टाकावा लागेल? 1/4/2025चा टाकावा लागेल. हे सर्वांनी या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही इथं सेव्ह करू शकता. तुमच्या अकाउंट डिटेल्स या ठिकाणी अपडेट होईल. त्याचबरोबर या पर्टिक्युलर अकाउंटला जर तुम्हाला काही चेकबुक ॲड करायचं असेल, आता 15 विषय सोडून द्या, त्या ठिकाणी आपण ऑनलाईन पेमेंट पेमेंटनी करतो. परंतु इथं जे काही आपले खाते आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मात्र चेकबुक ॲड करावं लागतं. चेकबुक ॲड करण्यासाठी इथं याचे क्लिक करायचं आहे. तुम्हाला ते ॲड चेकबुक करायचं आहे. तुम्ही जेवढे काही अकाउंट ॲड केले असेल त्याच्यापैकी एक स्कीम निवडायची आहे. मग समजा ग्रामीणची स्कीम जर निवडली तर त्याचे जेवढे काही अकाउंट आहेत तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतील. त्याच्यापैकी कोणत्या अकाउंट समजा तुम्हाला चेकबुक ॲड करायचं आहे, ते इथं टाकायचे. चेकचा सुरुवातीचा क्रमांक टाकायचा. समजा 100 मी टाकला. समजा इथे या ठिकाणी 10 10 10 टाकलं. समजा या ठिकाणी आता 10 10 आणि इथं 20 केलं, म्हणजे एकूण साधारणतः 20 चेकबुक संख्या आहे असं गृहीत धरूया. आणि या ठिकाणी तर चेकबुक जारी केल्याची तारीख तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर तुम्ही रॅन्डमली सोडली तरी चालेल. या ठिकाणी असं सेव्ह करायचं आहे. आता इथं नंबर ऑफ चेक्स डज नॉट मॅच विथ द रेंज, म्हणजे आपण इथं साधारणतः इथं 10 ते 10 म्हणजे साधारणतः 11 चेक मला वाटतं येतील. आपण बघूया इथं घेता आहे का ते. तर अशा पद्धतीने 11 चेक त्याने घेतलेले आहेत. अशा पद्धतीने बँक अकाउंट कसं ॲड करायचं त्याची तुम्हाला माहिती समजली असेल आणि चेकबुक त्या बँकेच्या याच्यावर कसं ॲड करायचं त्याची तुम्हाला माहिती मिळालेली असेल. या सर्व गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला इथे ॲड करायच्या आहे. मग कोणत्याही खात्यावर तुमचं जे काही खाते तुम्ही ॲड करणार आहात त्या खात्यावर तुम्हाला जर आर्थिक व्यवहार जर करायचा असेल तर प्रत्येक या ठिकाणी जर डाटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा असे काही ग्रामपंचायत अधिकारी असेल ज्यांनी ग्राम स्वराज पोर्टलवर काम केलेलं असेल, रिसिप्टच्या किंवा पेमेंटच्या इंटर जर तुम्ही मारले असेल तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल, खूप सोपं. तर त्यासाठी काय करायचं, इथं रिसिप्टच्या वाउचर यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अजून मी क्लिअर करतो. तुम्ही 10 नंबरची पावती असेल म्हणजे घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल किंवा दाखला फी असेल, याच्या सर्व गोष्टी ज्या 7 नंबर असेल किंवा 10 नंबर असेल त्याच्याद्वारे जे काही पेमेंट तुम्ही घेणार आहात ते सर्वचे सर्व तुमचं ॲटो लिंक होतं. त्याची काही वेगळी एंट्री करायची गरज नाही. मात्र
जे 5 नंबरवरून तुम्ही घेतलेलं नाही किंवा इतर खाते असतील तुमचे, जनरली आपण ग्रामनिधी आणि पाणी पुरवठ्यावरती जेवढं काही पेमेंट जमा होतं ते आपण सर्व ऑटोमॅटिक पद्धतीने 5 का असेल, 6 नंबर असेल आणि 5 ला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र बँकेत जे काही व्याज जमा होतं किंवा बँकेतून काही चार्जेस डेबिट केले जातात किंवा अशी काही अमाऊंट तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट काढल्यानंतर समजते का ही अमाऊंट जमा झाली आहे किंवा असं काही अनुदान आहे. ते अनुदान तुम्हाला समजतं, त्याच्या एंट्रीज तुम्हाला या ठिकाणी इथं घ्यायच्या आहे. पण मात्र या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारे टॅक्सची एंट्री मारायची नाही. म्हणजे कोणती घरपट्टी झालं असेल किंवा पाणीपट्टी झाली यांची एंट्री मारायची गरज नाही किंवा तुम्ही दाखला फी वगैरे दिलेल्या घेतली असेल तर त्याची सुद्धा एंट्री मारायची गरज नाही. त्या एंट्रीज आपण ऑटोमॅटिक बॅकएंडने तुम्हाला करून घेतो. ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रमाणपत्र जनरेट करता त्याची 7 नंबरची पावती ऑटोमॅटिक जनरेट होते. ज्यावेळेस तुम्ही एखादं 10 नंबर घरपट्टीद्वारे भरून घेता, 10 नंबरद्वारे घरपट्टी भरून घेता, त्याचा 5 कला ऑटोमॅटिक एंट्री होते आणि त्याची त्या कॅशबुकला सुद्धा ऑटोमॅटिक एंट्री होते आणि 6 नंबरला सुद्धा ऑटोमॅटिक एंट्री होते. ज्यावेळेस तुम्ही एखादा काय म्हणतो आपण त्याला वॉटर टॅक्स वगैरे घेतात त्याची सुद्धा एंट्री ऑटोमॅटिक पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं याच्या व्यतिरिक्त इतर जे काही एंट्रीज असतील त्या एंट्रीची तुम्हाला या ठिकाणी रिसिप्टच्या बाबतीत इथं जमा जर असेल तर मात्र इथं तुम्हाला एंट्री करायची आहे. मग ती कशी करू शकता तुम्ही? समजा इथं 500 रुपये आहे, मला एक XYZ मी घेतोय आता. डिपॉझिट डेट समजा मी आजची घेतोय. आज समजा इथं डिपॉझिट झाली. तुम्हाला कोणाकडून मिळाली? मग तो जो व्यक्तीने तुम्हाला ती रक्कम दिली आहे तो त्या गावचा रहिवासी आहे का? जर असेल तुम्ही इथं यस करू शकता. आणि त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथं टाईप करायची गरज नाही, तुम्ही इथं मोबाईल नंबरवर लगेच सर्च करू शकता. आता या ठिकाणी बघूया आपण आहे का. 96 आलंय, 96 89 आलंय. म्हणजे मी रॅन्डमली नंबर टाकला, तुम्ही या ठिकाणी नाव सुद्धा टाकू शकता. जस्ट मी आता तुम्हाला नंबर माहित नाही असं गृहीत धरूया आपण. आपण नावाद्वारे आपण होतंय का ते बघूया. शेटे म्हटलं तर एवढे जे काही नाव आहेत शेटे आडनावाने सुरू होऊन ते तुमचे या ठिकाणी इथं दिसतात. जसं की राजेंद्र भाऊसाहेब शेटे, की रॅन्डमली नाव घेतलं मी. मग रिसिव्ह फॉर्म नेम आणि ॲड्रेस त्याचं नाव इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्याने पैसे तुम्हाला कोणत्या प्रकारे दिले? कॅशमध्ये दिले का, चेकमध्ये दिले का, ऑनलाईन दिले? तर तुम्हाला जर काही अनुदान एखादं जमा झालं असेल किंवा तुमच्या खात्यावर बँकेचं व्याज जमा झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इथं ऑनलाईन निवडू शकता. तुम्हाला जर एखाद्याने चेक दिला असेल तर तुम्ही चेक निवडू शकता. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्याने कॅश पैसे जमा केले असेल, तुम्ही इथं लोकवर्गणी असेल किंवा देणगी असेल ती जर शक्यतो कॅशमध्ये जमा जर झाली तर त्यावेळेस तुम्ही इथं कॅशमध्ये तो ऑप्शन निवडू शकता. जनरली आपल्याकडे फक्त घरपट्टी पाणीपट्टी कॅशमध्ये येऊ शकतात, इतर कोणती रक्कम आपल्याला कॅशमध्ये मिळत नाही. दाखले वगैरे मिळू शकतात, मात्र त्याच्या सर्वच एंट्री आपण काय केलं बॅक एंड तुमच्या घेतलेल्या आहे त्याची वेगळी इथं एंट्री मारायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त व्याज आणि काही शासनाचं फंडिंग वगैरे जर असतं तर तशा पद्धतीने तुम्ही इथं एंट्री मारू शकता. आता या ठिकाणी मला इथं त्यांनी ऑनलाईन जमा केले असं इमेजिन करूया. मग ऑनलाईन जर केलं असेल तर ऑनलाईनचा UTR नंबर जो काय असेल तो इथं तुम्ही टाकू शकता. हा UTR नंबर तुम्हाला बँकेतून याच्याद्वारे पण मिळू शकतो स्टेटमेंटद्वारे किंवा त्या व्यक्तीने जर काही फोन पे वगैरे पेमेंट जर केलं असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही त्याचा UTR नंबर या ठिकाणी टाकू शकता. मग ते पेमेंट कोणत्या खात्यावर जमा केलं तुम्ही त्या खात्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल. समजा इथं मी ग्रामनिधी निवडलं, ग्रामनिधीची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसली. आणि त्याच्यानंतर मग ग्रामनिधीमध्ये कोणत्या अकाउंटवर तुम्ही जर त्या ग्रामनिधीचे मल्टिपल अकाउंट जर ऍड केलेले असतील तुम्हाला या ठिकाणी मल्टिपल अकाउंट दिसतील. आता समजा इथं अकाउंट नेम मी निवडलंय. आता हे जे काही अनुदान तुम्हाला जमा झालं किंवा ही काही रक्कम जी तुम्हाला जमा झाली ती लेखासंहितेच्या किंवा बजेटच्या कोणत्या सेक्शनमध्ये जमा झालेली आहे. मग ते करातलं उत्पन्न आहे का, तर करात उत्पन्न साहजिक नसणार आहे. कर इतर उत्पन्न ते पण साहजिक नसणार आहे. हस्तांतरित रकमा कदाचित ज्या काही शासना रकमा शासनाने आपल्या खर्च करण्यासाठी जमा केलेल्या आहेत त्या तुम्हाला त्याच खात्यावर तुम्हाला खर्च करायचे असेल तर त्या आपण हस्तांतरित रकमा असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सरपंच मानधन असू शकतं किंवा तंटामुक्त अभियान असू शकतं. अशा पद्धतीच्या रकमा XYZ. त्याच्यानंतर तुम्हाला राज्य शासनाचं काही अनुदान असेल तर तुम्ही तसं नमूद करू शकता. आमदार खासदार यांच्यातला काही निधी वगैरे असेल तसं करू शकता. केंद्र शासनाचं अनुदान वगैरे असेल तसंच. इतर संकीर्ण काही जमा वगैरे असेल तुम्ही बजेटच्या या सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे इतर संकीर्णामध्ये समजा तुमचं अनामत येते, प्रतिभूती येते, कर्ज ठेव वगैरे या गोष्टी येत असतात. तर त्याच्या रिलेटेड जर तुमचं जर ती काही असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. प्रारंभिक शिल्लक आता या ठिकाणी ती येणं गरजेचं नाही, पण बजेटला आपण प्रारंभिक शिल्लक वगैरे घेतो ग्रामनीची वगैरे किती ते या ठिकाणी सेक्शन त्यांनी दिलेले आहे. योजनेची प्रारंभिक शिल्लक आहे. तर या गोष्टींपैकी तुम्ही इथं निवडू शकता. या ठिकाणी मी तर कर इतर उत्पन्न निवडतो. हे टायटल मग कर इतर उत्पन्नामध्ये काय असेल तर समजा साधारणपणे इथं समजा आपण काय करूया त्या ठिकाणी इतर फी घेऊया किंवा तुम्ही सगळे आपण हेड या ठिकाणी तुम्हाला दिले. समजा इथं निविदा फी आहे, समजा निविदा फी त्याने ऑनलाईन मारली तर मग कशासाठी निविदा फी त्याने भरली तर ती तुम्ही टाकू शकता. समजा XYZ काम असेल क काम म्हणूया आपण त्याला. आणि अशा पद्धतीने कामासाठी निविदा रक्कम अशा पद्धतीने तुम्ही ते रक्कम कशाबद्दल मिळाली नमूद करू शकता. हे जे तुम्ही तपशीलमध्ये नमूद करणार आहात हीच तपशिलाची गोष्ट तुमच्या कॅशबुकवर दिसणार आहे.
आणि जिथं जनरली आपण कॅशबुकला कशाबद्दल मिळाले आणि त्याचं लेखाशेष असे दोन हेड असं तुम्हाला कॅशबुक पण ओपन करून दाखवेल. त्यावेळेस मात्र तुम्हाला कशाबद्दल मिळालं त्या ठिकाणी तुम्हाला हे तपशिलाची गोष्ट या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याच्या पुढे हेड तुम्हाला निविदा फी वगैरे अशा पद्धतीने दिसणार आहे. तर अशा पद्धतीने मी एंट्री सेव्ह करतोय. तुम्ही तर सेव्ह एंट्री जर म्हटलं तुमची एंट्री सेव्ह होईल. अशा पद्धतीने तुम्हाला जमा बाजूची एंट्री घ्यायची आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला पेमेंटची सुद्धा पण एंट्री मारता येते. तुम्ही इथे पेमेंटचे क्लिक करायचं आहे. मग पेमेंट समजा किती दिलं आहे, समजा इथं आपण आता ₹200 पेमेंट आहे. आपण याच खात्यावर बघूया ग्रामनिधीचंच, म्हणजे तुम्हाला मला समजून सांगता येईल. ग्रामणीचं पेमेंट आहे. समजा आजच्याच तारखेला मी पेमेंट दिलं, कोणाला दिलं आणि कोणा थ्रू दिलं. समजा असे काही पेमेंट वगैरे असतात की आपण कर्मचारी वगैरे एखादा व्यवहार ठरवतो, म्हणजे त्याच्या कम्युनिकेशनने जर ते व्यवहार झाला असेल तर आपण त्याला एक मध्यस्थी म्हणून आपण व्हाउचर जनरेट करताना आपण कोणा समक्ष रक्कम दिली अशा पद्धतीने आपल्याला रक्कम असतो त्या ठिकाणी आपण काही लिहित नाही. मात्र याचा उपयोग तुम्ही यासाठी करू शकता. समजा या ठिकाणी तर कर्मचाऱ्याचं नाव मी घेतलं आणि मग ज्याला काही तुम्ही रक्कम दिली तो त्या गावचा रहिवासी आहे का, जर असेल तुम्ही येस करा. पुन्हा त्याचा मोबाईल नंबर टाकून ते तुम्ही रक्कम सॉरी त्या व्यक्तीचं नाव तुम्ही इथं सर्च करू शकता. नसल तर पुन्हा तुम्ही इथं नावाने सुद्धा सर्च करू शकता. आता या ठिकाणी मी आता पुंडे सेव्ह करतोय आणि दुसरं आडनाव घेऊया या ठिकाणी आता सध्या. आता या ठिकाणी मी दुसरं नाव घेतोय, समजा एकनाथ पुंजा शेटे घेतोय. ओके. जर तुमचा तो व्यक्ती त्या गावचा रहिवासी नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी इथं नो करावं लागेल. नो केल्यानंतर मात्र तुम्हाला इथं त्याचं नाव तिथं टाकावं लागेल. इथे बाय डिफॉल्ट तुम्ही इथं समजा सुनील केदार म्हणूया आपण. ही कोणत्या परिस्थितीमध्ये, जर तो व्यक्ती त्या गावाचा रहिवासी नसेल त्यावेळेस. इथं कुठेही तुम्हाला अकाउंट डिटेल्स वगैरे या गोष्टी घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही त्याला चेक वगैरे चेकने पेमेंट देणार असाल वगैरे वगैरे. त्यासाठी इथं आपण अकाउंटचे डिटेल्स घेत नाहीये. मग ट्रान्झॅक्शनवर तुम्ही कशासाठी कशाने पेमेंट दिलं, साहजिकच तुम्ही चेकने पेमेंट दिलं. चेकने जर दिला असेल तुम्ही चेक नंबर तो टाकायचा आहे, जो तुम्ही इथं रेफरन्सने ऍड केलेला असेल तो. आता त्या ठिकाणी घेते का बघूया आपण चेक नंबर, कारण आपण रॉंग नंबर चेक नंबर टाकलेला आहे. मग कोणत्या अकाउंटमधून तुम्ही त्याला पेमेंट देता ते स्कीमचा नेम टाकायचा आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर चूज करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला बजेटची कॅटेगरी, हा जो काही खर्च आहे तो बजेटच्या कोणत्या कॅटेगरीमधला खर्च आहे, मग ग्रामनिधीमधला खर्च आहे का, राज्य शासनाचा अनुदान खर्च आहे का, केंद्र शासनाचं अनुदान वगैरे वगैरे. आता या ठिकाणी ग्रामनिधीचा खर्च आहे. मग ग्रामनिधीचा खर्च असेल तर समजा काय आहे ते हेड तुम्हाला इथं निवडायचं आहे. समजा या ठिकाणी मी सदस्य बैठक भत्ता आहे असं गृहीत धरू, किंवा दुसरं घेऊया कारण आपण तो गावचा रहिवासी नाही असं आपण गृहीत धरलंय म्हणून. या ठिकाणी इथं मोटर वाहन दुरुस्ती असं काही एक रॅन्डमली घेऊया आपण. मग काय असेल समजा ग्रामपंचायत घंटागाडी दुरुस्ती म्हणूया आपण, घंटागाडी दुरुस्ती. असे का आपण रॅन्डमली एक खर्च आपण नोंदवतोय आणि अशा पद्धतीनं सेव्ह केला. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंटची एंट्री मारायची आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं ते सिस्टीममध्ये तो डाटा, हे बघा चेक नंबर 1 2 3 4 5 नॉट फाउंड इन चेकबुक, म्हणजे काय आपण चुकीचा टाकला होता जेणेकरून मला तुम्हाला सांगता येईल. तर आपण तो रॅन्डमली आता बरोबर टाकूया आपण. 10 10 11 करूया आपण. 10 10 11 म्हणजे 11 चेक नंबर आपण घेतलेला आहे आणि इथं सेव्ह एक्सपेन्स म्हणलं. अशा पद्धतीने तुमचा डाटा हा सेव्ह झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अकाउंट ऍड करायचं आपण बघितलेलं आहे. अकाउंट ऍड करत असताना त्याचे चेकबुक कसं ऍड करायचं ते आपण बघितलेलं आहे. तुम्ही तर मल्टिपल किती पण अकाउंट तुमचे ऍड करू शकता. ज्या अकाउंटचं तुम्ही कॅशबुक मेंटेन करता ते सर्वचे सर्व अकाउंट तुम्ही इथे ऍड करावे अशी आमची अपेक्षा आहे. ज्या अकाउंटचं तुम्ही कॅशबुक मेंटेन करत नाही ते अकाउंट तुम्ही ऍड नाही केले तरी चालेल. बरेचसे ग्रामपंचायत जुने अकाउंट आहेत भरपूर, जवाहर रोजगार योजना असेल किंवा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल किंवा मागासवर्ग क्षेत्र निधी असेल. असे अकाउंट आता आउटडेटेड झालेले आहेत. ते आपण कुठल्या प्रकारचे त्याचे व्यवहार करत नाही, ते तुम्ही इथे ऍड नाही केले तरी चालतील. मात्र तुम्हाला जर त्याचं कॅशबुक मेंटेन जर करायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी इथं ऍड करू शकता. रिसिप्टचं व्हाउचर कसं मारायचं आपण ते बघितलेलं आहे. पेमेंटचं व्हाउचर कसं मारायचं ते आपण बघितलेलं आहे. आता याच ठिकाणी तुम्हाला अजून आपलं त्याच्यामध्ये डिप्लॉयमेंट केलं नाही, परंतु तुम्हाला याच ठिकाणी इथं रिकन्सिलेशन नावाचा एक टॅब येईल आणि मॅनेज नावाचा ऑप्शन येईल. म्हणजे एखादं पेमेंटचं व्हाउचर टाकताना काही चूक जर झाली किंवा रिसिप्टचं व्हाउचर टाकताना काही चूक जर झाली तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, ती दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथं मॅनेज नावाचा ऑप्शन येईल. आणि एखाद्या महिन्यामध्ये तुमचा बॅलन्स जुळतो ना जुळतो ते ते बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तर रिकन्सिलेशनचा सुद्धा ऑप्शन येईल. अजून एक रिकन्सिलेशन ऑप्शन तुम्हाला यासाठी पण उपलब्ध होईल, जसं की पाचकं आहे. पाचकमध्ये तुमच्या कर्मचाऱ्याने समजा एखाद्या दिवशी 10 पावत्या तुम्ही एखाद्या टॅक्स होल्डरकडनं त्याने दिल्या आणि त्याच्यापुढे समजा ₹1000 जमा झाले. पण ₹1000 जमा करत असताना त्याने समजा ₹500 बँकेमध्ये भरले आणि ₹500 त्याने त्याच्याकडे नाहीये किंवा खर्चून टाकले. अशा बऱ्यापैकी हे ग्रामपंचायत गोष्टी घडतात. मग त्याने असं अपेक्षित काय आहे की 5 जेवढी रक्कम येते ती सर्वची सर्व रक्कम बँकेमध्ये जाणं गरजेचं असतं, परंतु कर्मचाऱ्याने ती खर्चून टाकल्यामुळं
जी काही निम्मी रक्कम त्याने जी बँकेत भरली त्याची एंट्री कशी घ्यायची आणि उरलेल्या पावत्यांची एंट्री कशी घ्यायची हा प्रश्न आहे. म्हणून याच्यासाठी आपण काय केलं, रिकन्सिलेशन नावाचं या ठिकाणी इथं बटन देणार आहोत आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही 5 नंबरच्या पावत्या आहेत किंवा 7 नंबरच्या पावत्या आहेत त्या सर्वची सर्व तुम्हाला दिसतील. कोणत्या दिसतील? ज्या बँकेमध्ये जमा केलेल्या नाहीत त्या पावत्या. मग समजा तुम्ही समजा ₹500 त्याने बँकेत भरले, मग कोणत्या कोणत्या पावतीचे भरले ते सर्व पावत्या त्याला सिलेक्ट करायला लागतील. आणि या ठिकाणी सेव्ह ट्रान्झॅक्शन म्हटल्यानंतर एकच एंट्री त्याची त्या रिसिप्टला पडेल आणि तीच एंट्री तुमच्या कॅशबुकला जाईल. त्याच्यासाठी तो बँकेत कधी त्याने ती एंट्री जमा केली त्याची डेट वगैरे तो निवडेल. बाकी हेड वगैरे सगळ्या गोष्टी निवडल्यानंतर त्याची ती एंट्री जमा बाजूला होऊन जाईल. आता उरलेले जे काही 5 पावत्या असतील किंवा त्याने ₹500 जे काही त्याचे राहिलेले असेल ते कसे भरायचे? तर ज्यावेळेस त्याने ते बँकेत भरेल 2 दिवसांनी 3 दिवसांनी वगैरे, त्यावेळेस पुन्हा त्याला इथं रिकन्सिलेशनमध्ये यायचं आणि ज्या काही पावत्या बँकेत जमा करायच्या राहिल्या त्या पावत्या पुन्हा त्याला दिसतील. त्याने 1 बाय 1 सेव्ह करायच्या आहेत, सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्याची अमाऊंट एकत्रित करून तुम्ही त्याने ती बँकेत भरायची आहेत. तर अशासाठी आपण इथं रिकन्सिलेशनचं एक बटन देणार आहोत आणि इथं मॅनेज नावाचं बटन देणार आहोत, जेणेकरून तुमच्याकडे एंट्री जर चुकली तुम्ही त्या पद्धतीने मॅनेज करून एडिट करू शकता, त्यात बदल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला अकाउंटच्या बाबतीमध्ये जर कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता. जस्ट आपण फक्त मोजून 5 मिनिटं आपण तुमची शंका घेऊया. तर अकाउंट एड सेव्ह असेल का याला ऑटोमॅटिक? अकाउंट हेड सगळे सेव्ह आहे. तुमचे लेखा संहितेनुसार जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये जेवढे काही हा. हेड आहेत ते सर्व आपण सेव्ह करून घेतलेले आहेत. जसं की समजा तुम्ही या ओके. ठिकाणी बघितलं असेल की इथं समजा हा. मी इथं स्कीम जर निवडली समजा ग्रामनिधी, इथं जर तुम्ही बजेट बघितलं कर उत्पन्न आहे. कर उत्पन्न तुम्ही निवडलं तर मग हे टायटल पुन्हा येतं की निवासी इमारतीवरील कर, अनिवासी खुल्या दिवा स्वच्छता वगैरे कर वगैरे. तर हे सगळे ऑटोमॅटिक येतील. तुम्ही जर कर इतर उत्पन्न निवडलं तर पुन्हा हेड लगेच बदलतील. आणि या हेडमध्ये तुम्हाला असं वाटलं की मला जो हेड हवा आहे तो या ठिकाणी नाहीये, तो सुद्धा आपण ऍड करून हा. तुम्हाला देऊ. तो सुद्धा आपण तुम्हाला विदिन दोन बर. मिनिटांमध्ये आपण ऍड करून देऊ. सगळ्या गोष्टी आपल्याकडे फ्लेक्झिबल आहेत. तुम्हाला जर वाटलं राज्य शासनाचं हा. अनुदान आहे, त्या अनुदानाचे सुद्धा हेड आपण या ठिकाणी घेतले आहे. जसं की प्राथमिक शाळा बांधकाम, माध्यमिक शाळा वगैरे, इतर समजा सरपंच उपसरपंच मानधन वगैरे जमा होतं, बैठक भत्ता वगैरे, जे काही ज्या हो. गोष्टीसाठी अनुदान जमा होतं ती गोष्ट आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. मात्र ती बजेटच्या हेडमध्ये असली पाहिजे. बरोबर आहे. या ठिकाणी आमदार चालेल. खासदार यांच्या मार्फत जर काही डीपीटीसी मार्फत निधी तुमच्याकडे आला तर मग आमदार निधी, डीपीटीसी निधी, अंगणवाडी केंद्राचं बांधकाम असेल, खासदार निधी असेल, डोंगर विकास कार्यक्रम असेल, या गोष्टी आपण ज्या काही लेखासंहितेमध्ये दिलेल्या आहेत त्या पद्धतीने इथे आपण ऍड केलेल्या आहेत. सर, हे जे रिकन्सिलेशनचं तुम्ही पर्याय सांगितला हम्म. तो खूप छान येते, कर्मचारी भरत नाही वगैरे. पण ही हम्म. 5 ला एंट्री कशी येते मग? आता 5 ला एंट्री ज्यावेळेस तुम्ही 10 नंबर पावती एखाद्या घरपट्टीची भरता किंवा 7 नंबर एखादी दाखला फी वगैरे घेताना त्याची एंट्री ऑटोमॅटिक होते. त्या एंट्री तुम्हाला करायची गरज नाहीये. मात्र हो. ती फक्त 5 कलाच होते. पण 5 कचा जो काही एंट्री झाल्या ते तुम्हाला कॅशबुकला पण येणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? पण बऱ्याच हो. वेळेला काय हो. होतं, काही ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे 2 ग्रामपंचायत असतात, 3 असतात, किंवा आपल्या धावपळीच्या याच्यामध्ये आपण कर्मचाऱ्याकडे एवढं लक्ष देत नाही, मग तो किती रक्कम बँकेत भरतो हे आपल्याला माहित नाहीये. मग त्याला या हम्म. ठिकाणी आपण ऑप्शन देतोय की समजा बाबा तुझ्याकडे 10 पावत्याची घरपट्टी जमा झाली परंतु 10च्या 10 तू जमा करायला पाहिजे होता, बरोबर आहे की नाही? पण काही अशी परिस्थिती हम्म. येते का ज्याच्यातून ते त्यातले काही पैसे तो खर्च करून टाकतो आणि उरलेली रक्कम भरून टाकतो. मग उरलेली रक्कम त्याने किती भरली हे जर सिस्टमला सांगायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी रिकन्सिलेशन मध्ये जे काही पावत्या आहेत त्याने अजून अशा पावत्या या ठिकाणी आपण दाखवतो का ज्या अजून तिकडे कॅशबुकला गेलेल्या नाहीयेत. त्याची लिस्ट येते या हम्म. ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि त्या लिस्टवरती क्लिक करून त्याने जी काही रक्कम भरली तो तिथं ऑटोमॅटिक त्या पावत्या तिथं कॅशबुकला जमा होतील. ज्या राहिल्यात त्या जमा करण्यासाठी वारंवार त्याला त्या दिसतील तिथं, जोपर्यंत तो ती रक्कम बँकेत जमा करत नाही तोपर्यंत. 5 ला ते येणार नाही का? 5 ला येणार नाही. कोणत्या येणार नाही? ज्या त्यांनी इथं त्या सिलेक्ट केलेल्या नाहीत त्या. भरणा नाही केलं का? ओके, ओके. बाकी सिलेक्ट केलेले येऊन जातील लगेच. थँक्यू. हो. हा मॅडम बोला. सर, माझा प्रश्न असा होता की जे आपल्याकडे चेक येतात कंपन्यांचे ते हम्म. आपण भरतो, हम्म. पण ते मग 5 कला कसे येणार? समजा आपण भरला तर आपण लगेच काय ते विड्रॉल होत नाहीत. बरोबर. हा, मग त्यासाठी ते काय करायचं कसं? त्यासाठी काय करायचं मॅडम, इथं सिंपल आहे. ज्या तारखेला ते चेक बँकेत जमा झाले आपल्याला ते स्टेटमेंट वगैरे ऑटोमॅटिक कळतं किंवा आपल्याला SMS वगैरे येतो जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर. ज्या वेळेस तो नंबर अमाऊंट जमा होईल ती अमाऊंट तिथं टाकून द्यायची. डिपॉझिट त्याच तारखेची तारीख टाकायची ज्या तारखेला तुमची जमा झाली ते. रिसिव्ह कोणाकडून आले ती तर तुम्ही सिटीजन असेल तर येस करा, नसेल तर नो करा. कोणाकडून आले ते कंपनीचं नाव टाका. ट्रान्झॅक्शन मोड साहजिक चेक असणार आहे. चेक नंबर वगैरे टाका. स्कीम वगैरे निवडा. अकाउंट निवडा. कशासाठी आलेले ते तुम्ही हेड निवडा. बाकी हेडचं टायटल निवडा. दॅट्स इट. तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल या ठिकाणी जर बरं या ठिकाणी जर काही अधिकारी जे ई ग्राम स्वराज पोर्टलवर काम करतात त्यांच्या एक लक्षात आलं असेल किंवा डाटा एंट्री ऑप्ट असेल काही, किती सिंपल आपण बनवलेलं आहे.
तुम्हाला ई ग्राम स्वराज्य सुद्धा एवढ्या सिम्प्लिसिटी पद्धतीने एवढ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या नाहीयेत. फक्त मोजून 7 ते 8 टॅबमध्येच आपण सर्व गोष्टी या ठिकाणी मॅनेज केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळं फ्लेक्झिबल पण ठेवलेलं आहे. तुम्हाला एंट्री मॅनेज करता येऊ शकतात, डिलीट वगैरे करता येऊ शकतात. तर एक विचारायचं होतं. हा जगताप सर बोला. समजा कर्मचारी आमचे फील्डवर फिरतात. हम्म. पावत्या करताना त्यांच्याकडे 9 नंबर पाहिजे आणि 10 नंबर त्यांना जागेवर द्यावा लागतो फाडून. हम्म. मग आता हे कसं मॅनेज करायचं? त्या सर आपल्याकडे लोकांना काहीच करायची गरज नाहीये. जेवढं तुम्हाला लॅपटॉपवरती तुम्ही हे किंवा डेस्कटॉपवरती ऍप्लिकेशन वापरताना त्याच्या कितीतरी पट तुम्हाला मोबाईलवर वापरायला सोपं आहे. कितीतरी पट. नाही नाही, मोबाईलवर पण पावती द्या माणसाला, मग नंतर द्यायच्या का प्रिंट नाही, काढून? पावती तुम्ही तिथं पीडीएफ जनरेट करून त्याला लगेच व्हॉट्सअपला करू शकता. फक्त त्याच्यावर सही राहणार नाही एवढाच भाग फक्त. आणि त्याला जर अच्छा. म्हटलं बाबा तुला सही लागत असेल तर ग्रामपंचायतला एक घेऊन जा. ते शेवटी हार्ड कॉपी मागतील ना हा पावती. मी तेच सांगतो, आणि ऑप्शन आहे कर्म बघा. तुम्हाला जर वाटलं ऑप्शनच पाहिजेच तर तुम्ही सिंपल आहे, हा एक पेपर प्रिंटिंग येतं तुम्हाला माहिती आहे. हा हा ते ऑप्शन आपण याला भविष्यामध्ये इनेबल करणार आहे, जेणेकरून कर्मचारी मोबाईलवरती त्यांनी जरी पावती जनरेट केली, त्यांनी वायफायने कनेक्ट जर ते प्रिंटर असेल तर तुम्ही त्याला लगेच तिथं प्रिंट देऊ शकता. आपल्याकडे ते पण ऑप्शन आहे, पण भविष्यामध्ये आहे ते. ते 6 महिने येईल की हा. 1 वर्ष येईल हे मी नाही सांगू शकत, पण आपल्याकडे आहे ते. अच्छा, म्हणजे मोबाईलवर व्ह्यू होतं काही सर्व? हे सर्व मोबाईल व्ह्यू होतं सर. आणि अच्छा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही रिसिप्टची जी एंट्री मी तुम्हाला सांगितली ही घरपट्टी किंवा पाणीपट्टीची करायची गरजच नाहीये. तुम्हाला हम्म अशा गोष्टींची करायची आहे की जे तुमचे ऑटोमॅटिक येत नाही, जसं की बँकेचं व्याज असेल तुम्हाला माहित नाही ना, हम्म हम्म फंड कधी आला ते माहित नाही, त्यांच्याच एंट्री ते या ठिकाणी करायचे आहे. टॅक्सच्या सर्व एंट्री ऑटोमॅटिक होतात, तुम्हाला इथे मॅन्युअल करायची गरज नाहीये. हा सर, मग ऑफलाईन पावती बुक यूज करायची गरज नाही ना? गरजच नाहीये. तुम्ही सगळे पावती प्रिंट करून ॲज अ बायडिंग करून वापरू शकता. प्रत्येक पावतीला युनिक नंबर येणार आहे तुमचा. हा हा. आणि हो. ऑडिटला ऑडिटला मॅडम फक्त तुम्हाला जे काही पावती तुम्ही खतवलेल्या आहेत ना त्याला बायडिंग करावं लागेल आणि बॅकडेटेड तुम्हाला हे जसं आपण प्रमाणित करतो एखादं पावती पुस्तक त्या पद्धतीने तुम्हाला एखादं पेज वगैरे लावून ते प्रमाणित करून घ्यावं लागेल. ऑडिटला चालून जाईल ते. तर याला सिक्युरिटी आहे ना? फुल सिक्युरिटी आहे सर. जागतिक दर्जाची आपण सिक्युरिटी यूज केलेली आहे. हो सर. हो हो. तुमचा प्रथम कुठेही डेटा घेऊन लीक होणार नाही. कधी तुम्हाला डेटा सर. लागला तर तुम्हाला तो अवेलेबल होईल. चलो ठीक आहे, आपण आता जास्त प्रतिक्रिया घेण्यापेक्षा आपण आता सुरुवात करूया. आता आपलं सेशन आजचं आहे अकाउंटिंग मॉडेल. हे तुम्हाला बेसिक गोष्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पण ह्या अकाउंटिंगच्या बेसवर तुम्हाला जे काही रिपोर्ट तुमचे जनरेट होणार आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो मी. जसं की एखादी रिसिप्ट आपण आता मारलेली आहे, त्या रिसिप्ट तुम्हाला बघायची आहे. तर या ठिकाणी 7 नंबरच्या पावती या ठिकाणी यायचं आहे. तुम्ही कशाबद्दल माहिती निवड तुम्ही डायरेक्ट इथं जनरेट रिपोर्ट जरी म्हटलं तरी तुम्हाला 11 रेकॉर्ड या ठिकाणी फाइंड झालेले आहेत. आता या ठिकाणी बरेच आम्ही इथं डमी रेकॉर्ड मारलेले आहेत. इथं जनरेट रिपोर्ट करायचा आहे. जनरेट रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला 7 नंबरच्या पावत्या तुम्हाला पूर्ण जेवढ्या काही तुम्ही मारलेल्या आहेत मग त्या तुमच्या रिसिप्टमध्ये मारू द्या किंवा 7 नंबरद्वारे तुम्ही एखादी प्रमाणपत्र फी वगैरे घ्या, सर्वचे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी बघा, आम्ही 27/11ला काही गाळा भाडं घेतलं होतं त्याची तुम्हाला इथं 7 नंबरची पावती दिसते. त्याच्यानंतर खाली इथं प्रमाणपत्र फी दिसते 20 रुपये आहे. त्याच्यानंतर खाली बघा इथं इतर शुल्क आपण घेतले 3,000 रुपये वगैरे त्याची दिसते या ठिकाणी. इथं गाळा भाडे आपण घेतलेले 22,000 रुपये त्या ठिकाणी दिसत आहे. तर अशा पद्धतीने एंट्री तुम्हाला या ठिकाणी आता जे आपण मारलेले आहेत ते आपण आता बघू. या ठिकाणी दिसते का, आपण आता मंथ निवडूया, जनरेट रिपोर्ट करूया. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तर 5C ला आलेली असेल. या ठिकाणी बघा इथं आपण 1/12ला आत्ताची एंट्री 2 आत्ताच्या कालच्या तारखेची एंट्री मारल्यात आपण इथं. अश्विनी रमेश पुंडे या वगैरे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं 5 कलर वगैरे चेक करू शकता. बेसिकली मला ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर समजा तुम्ही इथं पेमेंटचा असेल तर या ठिकाणी पेमेंटचा रिपोर्ट तुम्ही इथं 12 नंबरवर क्लिक करू शकता. स्कीम निवडू शकता. जसं की आता आपण एक खर्च नोंदवला होता तो या ठिकाणी अकाउंट निवडूया. गरज नाही अकाउंट निवडायची, तुम्ही इथं डायरेक्ट जनरेट रिपोर्ट जरी केलं तरी चालेल. बघूया अकाउंट निवड, आपण निवड. ओके, 9 नंबर 12 प्रिंट झालेला आहे. 12 नंबर वगैरे तुमच्या अशा पद्धतीने जनरेट होईल. हे पहिला 28/11चा आहे आणि त्याच्यानंतर आता जस्ट आपण मारला 2/12चा घंटागाडी दुरुस्ती. त्या ठिकाणी आपण 200 रुपये खर्च केलेले दाखवले. ते कशाबद्दल वगैरे ते या ठिकाणी तुम्हाला आलेलं आहे. तुम्ही इथं तपशीलमध्ये आहे त्याच्यामध्ये डिटेल जर तुम्ही एंट्री मारली तर या ठिकाणी तुम्हाला दिसतील. चेक नंबर या ठिकाणी आलेला आहे. बाकी ग्रामपंचायत नाव वगैरे किती तारखेला दिले. त्याच्यानंतर इथं मासिक सेवेचा ठराव वगैरे तुम्हाला जर असेल तर तो तर तुम्ही टाकू शकता. ते एकामध्ये दर्शवेल रक्कम किती आहे वगैरे ते अक्षर रक्कम या ठिकाणी ऑटोमॅटिक आणि इथं ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी येतात. आणि प्रमाणक क्रमांक सुद्धा तुमचा अशा पद्धतीने जनरेट झालाय. तारीख आणि त्याचा नंबर आपण जनरेट केलेला आहे. इथं प्रमाणक क्रमांकाला बघा तुम्ही इथं 1 नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे आणि खाली जर तुम्ही आला तर या ठिकाणी 2 नंबर सुद्धा ऑटोमॅटिक आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचं 12 नंबरचं सुद्धा रिपोर्ट या ठिकाणी ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 12 नंबरचा आपण बघितलेला आहे, 7 नंबरचं पण आपण बघितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण आपले जे अकाउंटिंगचे इतर जे काही नमुने आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 असेल 2 असेल ते आपण आता बघूया. तर या ठिकाणी
नमुना नंबर 1 तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अट म्हणजे तुमचे अकाउंट सगळे ॲड असले पाहिजे. अकाउंट ॲड असल्यानंतरच तुमचे नमुना नंबर 1 म्हणजे जे काय आपलं बजेट आहे ते तुमचं इथं तयार करू शकता. तर बजेट तयार करण्यासाठी सिंपल आहे. तुम्हाला इथे ॲड बजेट करायचं आहे. आता या ठिकाणी माझं बजेट ऑलरेडी या ठिकाणी ॲड झालेलं आहे. तुम्हाला इथे ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं वर्ष ऑटोमॅटिक नेक्स्ट इयरचं आपण घेतलेलं आहे. तुम्हाला इथं बजेट वर्षसुद्धा तुम्हाला चूज करायला आपण ठेवलेलं नाही आहे. कारण ज्यावेळेस आपण बजेट बनवतो त्यावेळेस साहजिकच आहे आपण नेक्स्ट इयरचं बजेट बनवतो. मग बजेट बनवताना जर तुमचं ऑलरेडी एखादं बजेट जर ॲड असेल, म्हणजे मागच्या वर्षाचं बजेट जर तुम्ही इथे ॲड केलं असेल, असं इमॅजिन करा की समजा महापंचायत ॲप्लिकेशन तुम्ही या वर्षी घेतलेलं आहे आणि तुम्हाला नेक्स्ट इयरला बजेट बनवायचं आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त ॲड बजेट करायचं आहे. सिस्टीम तुम्हाला फक्त विचारेल की मागच्या बजेटमध्ये तुम्हाला काही वाढ करायची आहे का, 15-20% वगैरे वाढ करून तुमचं बजेट तयार करायचं आहे का. तर हे सगळं तुम्ही एक फक्त जर सिलेक्ट केलं तर तुमचं बजेट सर्वचे सर्व मागच्या बजेटमध्ये तुम्ही जेवढ्या काही रकमा टाकलेल्या होत्या त्या सर्व रकमा तुमच्या 15% या वाढ होऊन तुमचं नवीन वर्षाचं बजेट हे नवीन वर्षाच्या साठी तुमचं ऑटोमॅटिक तयार झालं असेल. कुठल्याही प्रकारचं मॅन्युअल तुम्हाला रकमा टाकायची गरज नाही. मात्र तुम्हाला असं वाटलं की मला मॅन्युअली पण टाकायचं आहे, तर तुम्ही यासाठी इथं या ठिकाणी याच्यावर क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जमा आणि खर्च दोन प्रकारचे हेड तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर जमा बाजूमध्ये तुम्हाला इथं 1 1 ब 1 2 हे हे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला दिसतील. हे काय आहे, बजेटचे सेक्शन आहे. 1 म्हणजे काय, कर उत्पन्न. 1 ब म्हणजे काय, कर इतर उत्पन्न. 1 क म्हणजे काय, अभिहस्तांतरित रकमा म्हणजे शासनाकडून आपल्याला मिळालेल्या रकमा. 2 म्हणजे राज्य शासनाचं अनुदान किंवा 2 ब म्हणजे आमदार खासदार यांनी दिलेले निधी. 3 म्हणजे केंद्र शासनाचं अनुदान. 4 म्हणजे राज्य शासनाच्या समजा ते संकीर्ण जमा म्हणतो आपण त्याला. 5 म्हणजे तुमचं ते प्रतिभूती अनामत वगैरे या गोष्टी आहेत या ठिकाणी अशा इथं तुम्हाला दिसतील, जसं की दिवाकर अनामत प्रतिभूती वगैरे वगैरे या गोष्टी. तर या प्रत्येक हेडमध्ये तुम्हाला रकमा टाकण्यासाठी आपण या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे. दुसरी गोष्ट 6 मध्ये तुम्हाला त्या बजेटमध्ये आपल्याला जे काही खाते आपण कॅशबुक आपण ज्यांचे मेंटेन करतो त्या कॅशबुकची तुम्हाला आरंभीची शिल्लक तुम्हाला टाकावी लागते. तर ती शिल्लक टाकण्यासाठी तुम्हाला 6 नंबरचं सेक्शन आपण या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने 1 बाय 1 तुम्ही या ठिकाणी रकमा ॲड करू शकता. समजा इथं मला स्वच्छता करा असं मी इमेजिन केलं की मला 10,000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला पहिल्या वर्षाचं बजेट टाकताना सुद्धा तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कुठेही मेहनत घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त पर्सेंटेज लावून हे बजेट सेट करू शकता. या ठिकाणी सेव्ह चेंजेस म्हणा, तुमचं कन्फर्म अँड सेव्ह होईल. खर्चाच्या बाबतीमध्ये समजा तुम्हाला एक खर्च म्हणजे ग्रामीणतून केलेला खर्च, 2 म्हणजे तुम्हाला अभिहस्तांतरित रकमाचा खर्च, 3 म्हणजे राज्य शासनाच्या अनुदानाचा खर्च, 4 म्हणजे केंद्र शासनाच्या अनुदानाचा खर्च आणि 5 म्हणजे संकीर्ण वगैरे जमा जे असतात त्यांचा खर्च आहे. 6 म्हणजे तुमच्या ग्रामनिधीमध्ये जे काही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही अकाउंट आहेत तुम्ही कॅशबुक म्हणून ऍड केलेले ते सगळे अकाउंट तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता या ग्रामपंचायतीमध्ये मी 4 अकाउंट ऍड केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला 4 अकाउंट दिसतील. मात्र तुम्ही जे काही इथं अकाउंट टॅबमध्ये जेवढे ऍड केलेले असतील ते सर्वचे सर्व तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बजेटमध्ये ऑटोमॅटिक ऍड झालेले दिसतील. अशा पद्धतीने तुम्ही इथं बजेटसाठी त्या गोष्टी प्रिपेअर करू शकता. मग समजा 6 नंबरच्या पॉईंटवर समजा तुम्हाला त्या अकाउंटची अखेरची शिल्लक तुम्हाला या ठिकाणी अंदाजे टाकायची आहे. साहजिकच आहे, बजेट तुम्ही नोव्हेंबरमध्ये बनवता त्याच्यामुळे तुम्हाला ते कळणार नाहीये की 26-27 अखेरची शिल्लक आपण किती घेऊ शकतो. तुम्हाला ती अंदाजे टाकायची आहे. तर अशा गोष्टी सगळ्या तुम्ही ऍड केल्यानंतर मी आता जस्ट तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऍड करून दाखवत नाहीये कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. अशा पद्धतीने ऍड केल्यानंतर तुम्ही इथं बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला इथं त्याचा रिपोर्ट म्हणायचा आहे. रिपोर्ट म्हटलं की तुम्हाला ते बजेट लगेच अशा पद्धतीने तुमचं तयार होईल. या पद्धतीने बघा तुमचं बजेटचं फ्रंट पेज ऑटोमॅटिक तयार झालेलं आहे. जमा बाजू ऑटोमॅटिक तयार झालेली आहे. तुमची खर्चाची जमा बाजूची समजा 3 ते 4 पेजेस जमा बाजूचे असतील आणि त्याच्यानंतर मात्र खर्चाचे पेज तुमचे ऑटोमॅटिक तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक बजेटच्या हेडला आपण एक संकेतांक दिलेला आहे. ते संकेतांक तुमचा मास अकाउंटिंग सिस्टीम आहे याच्यातून आपण घेतलेला आहे, जेणेकरून तुमचा खर्च असेल जमा असेल त्या हेडवरच आपण दाखवू शकतो. आणि हे जर हेड तुम्ही प्रॉपर भरले किंवा या हेडवर जर तुम्ही जमा किंवा खर्चाची रक्कम जर प्रॉपर भरली तर मात्र तुमचे जे काही इतर नमुने आहेत जसं की 3 नंबर असेल, 4 नंबर असेल, त्याच्यानंतर तुमचा 17 नंबर 26 नंबर असेल, या सर्व गोष्टी तुमच्या ह्या ऑटोमॅटिक तयार होणार आहे. तुम्हाला कुठेही मॅन्युअली डाटा एंट्री करायची गरज नाही आहे. तर बजेटचं सुद्धा बॅक पेजेस सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पण तुम्ही प्रिंट करू शकता आणि बजेट त्या ठिकाणी ते वरिष्ठ कार्यालयाला तुम्हाला सादर करण्यासाठी उपलब्ध होईल. आता असं समजा तुम्ही की जे काय तुम्ही 26-27ला बजेट केलं त्या बजेटमध्ये अशा काही रकमा जमा तुम्ही घेतलेल्या असतील ज्या अचानकपणे रिवाईज करावं लागलं तुम्हाला किंवा खर्च रिवाईज करावा लागला तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला रिवाईज बजेट करावं लागेल. त्यासाठी इथं रिवाईज बजेटवर क्लिक करायचं आहे. रिवाईज बजेटवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक हे जे काही तुमचं बजेट तुम्ही केलेलं आहे त्या बजेटमध्ये ज्या ज्या हेडवर तुम्ही रकमा ॲड केलेल्या आहेत ते सर्व हेडवरील रकमा तुम्हाला बजेटमध्ये रिवाईज करण्यासाठी तुम्हाला नंबर 2 मध्ये उपलब्ध होतील. इथं रिवाईज बजेट करायचं आहे. इथं बजेट ऑलरेडी रिवाईज प्लीज व्हिजिट फॉर्मॅट 2. मग इथं जर क्लिक केलं
तर ऑटोमॅटिक इथं तुम्हाला इथं स्टेटस येतं बजेट रिवाईजचं. मग त्यासाठी मला पुन्हा फॉर्मॅट 2 मध्ये यायचं आहे. फॉर्मॅट 2 मध्ये आल्यानंतर मला ते बजेट रिवाईजसाठी दिसेल. मग इथं पुन्हा मी इथं एडिट करू शकतो. एडिटमध्ये ज्या ज्या रकमावर मी हेडवर मी रकमा ॲड केल्या त्या सगळं इथं मला दिसतील. जसं की आता मला असं वाटलं निवासी इमारतीवर कर मी 10,000 रुपये कल्पना केली होती की वर्षभरामध्ये येईल. परंतु नंतर तुम्ही फेर आकारणी वगैरे केली त्या वर्षामध्ये किंवा वाढला तुमचा, इथं 20-25 हजार झाले, तर अशा पद्धतीने तुम्ही ते रिवाईज करू शकता. अनिवासी इमारतीवर कर समजा तुमचा कमी झाला, समजा 1,00,000 करूया आपण. त्याच्यानंतर एखाद्या शहरीकरणाच्या जवळ जर ग्रामपंचायती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कलेक्टर एरिया प्लॉट असतात, त्या ठिकाणी अकृषक जागेवरील कर असतो, तो तुमचा वाढला तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. दिवाकर समजा तुम्हाला असं वाटलं, आरोग्य कर समजा तुमचा असं 15,000 रुपये झाला, अशा पद्धतीने जर करू शकता तुम्ही. आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथं सेव्ह चेंजेस करू शकता. असं तुम्हाला सगळ्या बाबतीमध्ये लागू आहे. तुम्ही प्रत्येक हेडवाईज जर तुम्ही रकमा जर ऍड केला असेल, सर्व रकमा तुम्हाला इथं तुम्हाला एडिट करण्यासाठी उपलब्ध होतील. ह्या कोणत्या रकमा दिसतील बघा, काही ठिकाणी तुम्हाला दिसत नाही. याचा अर्थ काय आहे की एक ब या सेक्शनमध्ये करेतर उत्पन्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बजेटमध्ये काहीच ऍड केलेलं नाही, म्हणून या ठिकाणी तुम्हाला इथं ते एडिट करण्यासाठी दिसत नाही. खर्चाच्या बाबतीत पण सेम आहे. तुम्हाला सरपंच उपसरपंच मानधन तुम्ही जास्त दिलं, बजेट पाहिजे, खर्च व्हायला नको, म्हणून आपण या ठिकाणी इथं आपण 25,000 रुपये घेतले. सदस्य बैठक होता समजा आपण इथं 25,000 घेतला, जेणेकरून तुमचं रिवाईज बजेट हे सुद्धा ऑटोमॅटिक तयार होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही सेक्शन वाईज तुम्ही इथं समजा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, अशा गोष्टी तुम्ही इथं ऍड करू शकता. आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं रिपोर्ट म्हणायचं आहे. रिपोर्ट म्हटल्यानंतर तुमच्या बजेटचं ते फ्रंट पेज तयार होईल ऑटोमॅटिकली. फ्रंट पेज तयार झाल्यानंतर तुम्ही ज्या काही रकमा रिवाईज केलेल्या आहे त्याचे जे हेड ऑटोमॅटिक येतील, ते त्याची लेखाशीर्ष ऑटोमॅटिक येतील, आणि त्या बजेटची मूळ अंदाजपत्रकाची तरतूद येईल, आणि जी काही सुधारित तुम्ही केली ती सुधारित तरतूद तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि जी काही मूळ तरतूद आहे, सुधारित तरतूद आहे, याच्यामध्ये नेमकी वाढ झाली का कमी झाली, त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो सुद्धा तुम्हाला तुमच्या तिसऱ्या कॉलममध्ये ऑटोमॅटिक दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला नमुना नंबर 1 आणि नमुना नंबर 2 या ठिकाणी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने आपण तयार करून ठेवलेला आहे. तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करायचा आहे, जसं की ग्रामसभा असेल किंवा मासिक सभा असेल, या गोष्टी तुम्हाला इथं ऍड करायच्या, तुम्ही या ठिकाणी इथं एडिट म्हणू शकता. एडिटमध्ये तुम्हाला इथं रिवाईज डेट असेल, मासिक सभा डेट असेल, मासिक सभेचा ठराव असेल, ग्रामसभेचा डेट असेल, ग्रामसभेचा ठराव असेल, या गोष्टी तुम्ही इथं ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचा नमुना नंबर 2 सुद्धा या ठिकाणी तुमचा ऑटोमॅटिक तयार होईल. त्याच्यानंतर येतो नमुना नंबर 3. नमुना नंबर 3 काय आहे? आपल्या ग्रामपंचायत वार्षिक जमा खर्च, म्हणजेच काय, ग्रामनिधी आणि पाणी पुरवठा यांची वार्षिक बेरीज. तर आपण या ठिकाणी ती ऑटोमॅटिक तयार करतो. जर ज्यावेळेस तुम्ही ग्रामनिधी आणि पाणी पुरवठ्याचा जमा खर्च हे करता, जसं की टॅक्स वगैरे जमा करून घेता, त्याच खात्यावरून काही खर्च वगैरे करून घेता, जसं मी आता अकाउंटमधून तुम्हाला दाखवलं की तुम्ही जमेच्या पण एंट्र्या मारू शकता, खर्चाच्या पण एंट्र्या मारू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त जे रिपोर्ट जनरेट करायचा आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारे मॅन्युअली डाटा एंट्री तुम्हाला करायची नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो रिपोर्ट आता अजून मॅप केलेला नाही आपण. काही काही तुम्हाला इथं रकमा आलेल्या दिसतील, ते आपण मॅप केलं आहे, पण हेडवाईज आपण मॅप केलेलं नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही बघा, जमा रकमामध्ये आपण या ठिकाणी एक रक्कम ऍड केली होती 500 रुपये, समजा इतर जमा आपण घेतलेली आहे. निविदा फी तुम्हाला जस्ट आता मी एंट्री मारून दाखवली, निविदा फीची ती या ठिकाणी इथं तुम्हाला आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं करेतर उत्पन्न आपण अशी इथं 1,000 रुपये ऑटोमॅटिक त्याची बेरीज झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर खाली गेला तर तुम्हाला इथं ग्रामनिधीमध्ये सुरुवातीची शिल्लक किती, ओपनिंग बॅलन्स तो आपण आलेला आहे. त्याच्यानंतर इथं ग्रामनिधीवर आपण ओपनिंग बॅलन्स टाकला होता. हे कोणते येतात? तुम्ही ज्यावेळेस तिथं अकाउंटच्या सुरुवातीला ज्यावेळेस ऍड करतात ते ओपनिंग बॅलन्स येतात. मात्र नेक्स्ट इयरला तुम्हाला हे ओपनिंग बॅलन्स सुद्धा टाकायची गरज नाही. सिस्टीम ऑटोमॅटिक तुमचं हे कॅल्क्युलेट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं खर्च पण येईल. हे बघा, खर्चामध्ये आपण सरपंच उपसरपंच माझं इथं 100 रुपये आहे. इथं मोटर वाहन दुरुस्त जस्ट आपण आता खर्च नोंदवला होता बघा, या ठिकाणी 200 रुपये आपण टाकले, ते सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले आहे. तर म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्हाला मॅन्युअली हा नमुना नंबर 3 जो आहे तो तयार करायची गरज नाहीये. तुमचा ऑटोमॅटिक तो तयार होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते रिपोर्ट जनरेट करता येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचा नमुना नंबर 4 आहे, जसं की मत्ता आणि दायित्व. तर हे आपण तुम्हाला मॅन्युअली टाकायला ठेवलेलं आहे. तुमच्या ग्रामच्या परिस्थितीनुसार तुम्हाला किती वेतन देणं गरजेचं आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. वेतन व्यतिरिक्त इतर काय असेल तर ते तुम्ही टाकू शकता. साधन सामुग्री, बांधकाम, कर्ज, हप्ता, व्याज वगैरे ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या. मत्ता पण आहे तुम्हाला, कर स्वरूपात, कर इतर असेल, शासनाकडून असेल, नुकसान भरपाई असेल, या गोष्टी तुम्ही इथं टाकू शकता आणि इथं सेव्ह म्हणू शकता. तुमचा तो रिपोर्ट ऑटोमॅटिक तयार होईल. इथं रिपोर्टवरती आला, इथं जनरेट रिपोर्ट जर म्हटलं तर तुमचा तो मत्ता आणि दायित्वाचा रिपोर्ट हा सुद्धा ऑटोमॅटिक तयार होईल. तर अशा पद्धतीने नमुना नंबर 4 सुद्धा तुमचा हा ऑटोमॅटिक तयार होईल. कुठल्या प्रकारे मॅन्युअली त्याला गोष्टी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर येतो नमुना नंबर 5.
जो 5 क पहिल्यांदा आपण बघूया ते म्हणजे तुमची दैनिक रोकडवही आहे. दैनिक रोकडवही म्हणजे इथं साधारणतः ग्रामणी आणि पाणी पुरवठ्यासाठीच आपण ती तयार करतो. इथं सगळ्या तुम्हाला स्कीम इथं दिसतील, मात्र येणाऱ्या अपडेशनमध्ये तुम्हाला त्या स्कीम वगैरे दिसणार नाही. इथं ग्रामणी जर आपण निवडलं, मग तुम्हाला कोणत्या डेटचा नंबर 5 क बघायचा, कारण हा दैनिक रोकडवही आहे. समजा तुम्ही आजच्या डेटला जर बघितलं तर आपण बघूया दिसतोय का. नो डाटा अवेलेबल फॉर रिपोर्ट जनरेशन. ओके. आपण इथं डेट न निवडता डायरेक्ट पूर्ण 8 नंबरच बघूया, डायरेक्ट दिसतंय का. क्लिअर आपण करूया आणि या ठिकाणी जनरेट रिपोर्ट म्हणूया. हे बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा रिपोर्ट हा 8 नंबरचा जनरेट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता खाली या ठिकाणी 1/12च्या एंट्री या ठिकाणी तुम्हाला अगोदर मी दाखवलेल्या आहे, त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आजच्या एंट्र्या का नाही आल्यात मी ते टेक्निकल टीमशी बोलतो आणि तुम्हाला ते पण एंट्री रिअल टाईममध्ये तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर आपण पाणी पुरवठ्याचं आपण आता बघितलेलं नाहीये. त्याच्यानंतर पुढचं आहे 5, म्हणजे जर आपलं जनरल कॅशबुक आहे. जनरल कॅशबुकमध्ये तुम्हाला योजना निवडायची आहे. जे जे तुम्ही जमा आणि नावे करता त्याच्या सर्व एंट्री या ठिकाणी इथं तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतील. खाते नंबर या ठिकाणी चेक करायचा आहे. तुम्हाला किती तारखेपासून किती तारखेपर्यंत बघायचं आहे. आता मला असं नाही, मला पूर्ण वर्षभराचं बघायचं आहे म्हणून मी जनरेट केलं डायरेक्टली. आणि या ठिकाणी तुम्ही क्लिक जर केलं तर या ठिकाणी बघा तुम्हाला जमा बाजू दिसते, खर्च बाजू दिसते. जमा बाजूमध्ये तुम्हाला 28 तारखेला 5 कवरून देणगी आली होती, इतर जमा 500 रुपये. 2/12ला जी अबक आपण निविदासाठी रक्कम घेतली होती बघा, 500 रुपये जमा केली आपण आता जस्ट रिसिप्टची एंट्री मारली होती आपण, ती या ठिकाणी तुमची ऑटोमॅटिक आलेली आहे. अशा पद्धतीने एकूण जमा तुमची 1,000 झालेली आहे. आरंभी शिल्लक आपण 0 दाखवलेलं आहे, अजून हे मॅपिंग केलेलं नाही आपण. आणि एकूण रक्कम तुमची 400 दिसते. आणि या ठिकाणी आपण खर्च पण दाखवलेला आहे, जसं की इथं सुनील केदारला आपण दाखवलं होतं घंटागाडी दुरुस्ती, त्याला आपण इथं 200 रुपये दिले होते. मग अगोदरची रक्कम आणि हे सगळे कॅल्क्युलेशन करून 300 रुपये खर्च दिसतोय. आणि या ठिकाणी इथं तुम्हाला अखेरची शिल्लक 400 रुपये दिसते, म्हणजे 1,000 रुपये जमा दिसते. आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी थोडीशी गडबड आहे. आपण ते बघू, इथं 700 रुपये दिसायला पाहिजे होती एकूण रक्कम शिल्लक, तर त्यांच्याकडे इथं ते चुकले टाकताना. तर इथं अखेर शिल्लक 700 रुपये दिसायला पाहिजे होते आणि दोन्हीची टोटल इथं मिळून 1,000 रुपये दिसायला पाहिजे होते. तर आपण ते चेंज करून घेऊया. तर सांगायचा मुद्दा हा की तुमचा अकाउंट नंबर जर मॅप असेल तर तुमच्या सर्व गोष्टी या ठिकाणी या ऑटोमॅटिक तुमच्या 5 नंबरला येऊ शकतात. त्याचबरोबर तसाच तुम्हाला 6 नंबर सुद्धा तुमचा ऑटोमॅटिक तयार होणार आहे. 6 नंबरवरती जर क्लिक केलं, तुम्हाला स्कीम निवडायची आहे. समजा तुम्ही ग्रामनिधी स्कीम वगैरे निवडली, महिना निवडला. समजा आता चालू महिना निवडूया आपण, त्याच्यामध्ये काही एंट्रीज वगैरे आपण केल्या होत्या, त्या काय येत नाही बघूया, या ठिकाणी येतं का बघूया. ते आपण तेरीज निवडली. या ठिकाणी बघा, इथं तुम्हाला निविदा फी तुम्हाला दिसते. इथं निविदा फी तुम्हाला दिसते किती तारखेला, 2 तारखेला. इथं तारखा आहे बघा, ज्या तारखेला तुमची एंट्री असेल तीच तारीख या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ती आपण का घेतली, कारण आपल्या लेखासंहितेमध्ये 1 ते 30 तारखेपर्यंतचं पूर्ण हार्डकोडमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला ते इथं पॉसिबल नाही घेणं, म्हणून आपण काय केलं आहे, ज्या ज्या तारखेला तुमच्या एंट्रीज जमा झालेल्या आहेत तीच तारीख आपण या ठिकाणी इथं घेतलेली आहे त्या महिन्यामध्ये. मग महिन्यामध्ये तुमच्या 10 तारखेला जर जमा असतील तर तुमच्या 10 तारखेला या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर आता आपण 1च तारीख डिसेंबरमध्ये घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती इथं तुम्हाला दिसते. आपण इथं नोव्हेंबर निवडूया. नोव्हेंबरमध्ये जर काही एंट्रीज असतील तर आपण तुम्हाला ते लक्षात येतील मल्टिपल तारखांच्या. तर या ठिकाणी जनरेट रिपोर्ट करूया. या ठिकाणी सुद्धा 28 तारखेची एकच एंट्री आपण घेतलेली आहे. इतर जमा आहे 500 रुपये आहे. आणि त्याच महिन्यामध्ये तुम्हाला इतर खर्च पण दिसतोय खाली बघा. या ठिकाणी जर तुम्ही आलात, सरपंच उपसरपंच मानधन दिसतंय, लेखाशीर्षी हेड दिसतंय, अर्थसंकल्पित तरतूद त्याच्यावर काही तरतूद केलेली नव्हती म्हणून इथं 0 दिसतंय. जर तरतूद केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला ती रक्कम सुद्धा दिसली असते. खर्च किती केला, 100 रुपये केला. चालू महिन्याची रक्कम 100 रुपये खर्चाची, मागील महिन्यामध्ये काही नव्हते, चढती बेरीज 100 रुपये आहे. आरंभी शिल्लक 500 वगैरे जे जे काय आपल्याला टॅली करणं गरजेचं आहे ती या ठिकाणी आपण तुम्हाला दिलं. आरंभी शिल्लक 500 रुपये, एकूण जमा 500 रुपये केली, एकूण एकंदर 1,000 रुपये झाले, एकूण खर्च 100 झाला आणि खालची शिल्लक 900 रुपये राहिली. तर अशा पद्धतीने तुम्हाला महिन्यावर सुद्धा हे 6 नंबर सुद्धा तुमचा ऑटोमॅटिक तयार होईल. कुठल्या प्रकारे मॅन्युअली एंट्री तुम्हाला करायची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने 6 नंबर सुद्धा आपण जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर अकाउंटिंगचा पुढचा जो आपला फॉर्मॅट आहे तो म्हणजे फॉर्मॅट 7, जो तुम्हाला मी आता दाखवलेला आहे की तुम्ही फक्त इथं जनरेट रिपोर्ट करायचा आहे. तुम्हाला जे काही तुम्ही 7 नंबर आता पावते जनरेट केलेले आहेत त्या सर्वचे सर्व तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतील. अशा पद्धतीने तुम्हाला 7 नंबरच्या पावत्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला इथं दिसायला सुरुवात होईल. आजची एंट्री का नाही आली आपण ते बघूया. काहीतरी टेक्निकल इश्यू असू शकतो त्यामुळे. त्याच्यानंतर आपला पुढचा जो नमुना आहे तो म्हणजे 9 तर आपला घेतच नाही अकाउंटिंग मध्ये, तो नंतर म्हणजे 12. 12 नंबर आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर 17 नंबर आपण बघूया, जे आपलं अनामत रजिस्टर असतं. त्या अनामत रजिस्टर म्हणजे तुम्हाला इथं अहवाल करायचा आहे. तुम्हाला इथं जर एखाद्या व्यक्तीच्या नावाची जर अनामत तुम्हाला जर बघायची असेल, आपल्याकडे आहे की नाही जमा, तुम्ही नावानुसार सर्च करू शकता. तुम्हाला असं वाटलं की नावानुसार नाही सर्च करायचे, मला सगळंच बघायचं आहे, तुम्ही इथं जनरेट रिपोर्ट करा. सुरक्षा अनामत बघूया आपण, नळजोडणी वगैरे आहे का. रिपोर्ट जनरेट PDF डाउनलोड सक्सेसफुल, येस याच्यामध्ये आहे. तुम्ही इथं सेव्ह करू शकता. आणि या पद्धतीने असं जसं की विमल एकनाथ शेटे या व्यक्तीची आपण अग्रिम जमा केलेला होता 2,000 रुपये, तो या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतोय.
आणि त्याचं वर्षाच्या अखेरची शिल्लक सुद्धा तुम्हाला दिसते. म्हणजे याचा अर्थ काय, हा डिपॉझिट हे ग्रामपंचायतीकडे जमा आहे, अजून त्या व्यक्तीला आपण ते रिटर्न केलेलं नाहीये. मात्र तुम्हाला जर रिटर्न करायचं असेल, तुम्हाला आता ते पण दाखवतो परतफेड करायचा तपशील. समजा या ठिकाणी नाव शोधायचं आहे. अ, एक मिनिट, इथं आपण सेव्ह होते का बघूया. आपण कोणाचं आहे ते बघूया पहिल्यांदा. विमल एकनाथ शेटे वगैरे यांची अग्रिम रक्कम समजा 1,000 रुपये आहे. आपण 1,000 रुपये या महिन्यामध्ये रिटर्न करूया. तपशील समजा सुरक्षा नळ जोडणी अनामत आहे. अग्रिम ठेवल्याचा दिनांक हे सिस्टीमने ऑटोमॅटिक घ्यायला पाहिजे, परंतु आपण ते घेतलेलं नाहीये. समजा काल त्यांनी ठेवली होती असं इमेजिन करूया, किंवा मागील महिन्यामध्ये आपण घेऊया, 2 तारखेला घेऊया. पावती क्रमांक वगैरे असेल ते कशी ठेवली तुम्ही, कॅश वगैरे ठेवली होती. सॉरी, आता ही परतफेड आहे. आपण परतफेड नाही करणार, आपण आपल्याला परत करायची आहे म्हणून आपण इथं परतफेड तपशील म्हणतोय. नाव शोधा, या ठिकाणी आपण नाव शोधतोय. नाव ऑटोमॅटिक आलं. हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघा, इथं नाव जर मी पेस्ट केलं तर त्याचं किती रक्कम आहे बघा. अनामत प्रकार, प्रकार अनामत आहे. किती रक्कम आहे, 2,000. मग तुम्हाला इथे ऍड करायची आहे. मग जे परतफेड करायची एकूण रक्कम 2,000 तुमची ऑटोमॅटिक आलेली आहे. कशाबद्दल आहे ते सुद्धा ऑटोमॅटिक आलं. आता देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव समजा या ठिकाणी तुमचं ग्राम अधिकाऱ्याचं नाव निवडा. परतफेड रक्कम, आता मला 2,000 मध्ये फक्त 1,000 रुपये रक्कम मला परत करायची आहे. मग तुम्ही कोणत्या व्हाउचरने ती परत करणार आहात. समजा इथं व्हाउचर नंबर समजा मी 15 केला. साहजिकच आहे, तुमचा व्हाउचर नंबर जनरेट झाल्याशिवाय तुम्ही इथं ती रक्कम टाकू शकत नाही. म्हणजे तुम्हाला अगोदर पेमेंटची एंट्री या ठिकाणी तुम्हाला ती मारावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथं त्याची डिटेल्स भरता येईल. दिनांक निवडायचे आहे. समजा मी आजच्या डेटलाच करतोय रिटर्न. पेमेंट मोड चेकनी करतोय मी, ऑफलाईन पद्धतीने. मग बँक अकाउंट असेल, ही चेकची ऑफलाईन कोर्स हे आपण त्या व्यक्तीच्या आपण करतोय. त्या व्यक्तीच्या अकाउंट डिटेल्स आपण या ठिकाणी घेतो. इथं तुम्ही तुम्ही त्याला कशी रिटर्न केली, मग ऑनलाईन केली का कॅश केली का, असा त्याचा अर्थ आहे. ऑफलाईन केली असेल तर बँकेचा अकाउंट नंबर त्या व्यक्तीचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर युपीआय आयडी वगैरे असेल तर युपीआय आयडी नंबर टाका. चेक नंबर तुमच्या ग्रामपंचायत असेल तर तुम्ही चेक नंबर या ठिकाणी टाकू शकता. युपीआय युटीआर नंबर वगैरे टाका. आणि नसेल तुम्ही इथं सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर डिपॉझिट नॉट फाउंड म्हणतं इथं. कशामध्ये होती, इथं अनामत म्हणून आहे. आपण नळ जोडणी अनामत घेतलं होतं म्हणून ते कदाचित झालं नसावं. 2,000 रुपये. त्याच्यानंतर तपशील निवडा. इथं फक्त अनामत आहे, आपण अनामतच घेऊया. त्याच्यानंतर इथं समजा संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, इथं 1,000 रुपये रिटर्न करायचे, मला 1,000 रुपये घेतले मी. त्याच्यानंतर त्याला व्हाउचर नंबर समजा काय असेल 16 वगैरे घेतला. डेट मी आजच्याच तारखेला रिटर्न करतोय. त्याच्यानंतर पेमेंट मोड इथं मी ऑफलाईन करतोय. ऑफलाईनमध्ये समजा इथं त्याच्या व्यक्तीचा मी अकाउंट नंबर टाकतो. तुम्हाला मॅन्डेटरी नाहीये ते. जर तुम्ही इथं डायरेक्ट चेक नंबर जरी टाकला, तुम्ही इथं डायरेक्ट तुम्ही इथं करू शकता. आणि इथं डायरेक्ट शेरा म्हणू शकता. शेरा म्हटल्यानंतर सेव्ह होईल ऑटोमॅटिक बघा. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं अहवाल आहे. अहवाल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं तपशील निवडायचा आहे, किंवा डायरेक्ट जनरेट रिपोर्ट करायचं. नो येत आहे, आपण इथं अनामत म्हणूया. या ठिकाणी नळ जोडणी अनामत म्हणूया आपण पुन्हा एकदा. पीडीएफ रिपोर्ट जनरेट सक्सेसफुली आणि डाउनलोड सक्सेसफुली, या ठिकाणी इथं पुन्हा क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही इथं आता बघितलं असेल तुम्हाला, या ठिकाणी इथं 2,000 रुपये होते तिचे जमा. 1,000 रुपये आपण डिसेंबरमध्ये तिचे हे दाखवले, काय तिला रिटर्न केले दाखवले. तिची परतफेड रक्कम इथं आली, किती तारखेला रिटर्न केले दाखवले. आणि इथं वर्षाच्या अखेरची शिल्लक इथं 800 रुपये का आली, कारण ऍक्च्युली ते 1,000 रुपये यायला पाहिजे होते. काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये गडबड आहे, ते आपण बघूया. मात्र ते कॅल्क्युलेशन दुरुस्त केल्यानंतर तुमचा हा जो रिपोर्ट आहे परत करायची रक्कम, हे तुमचा 32 नंबरला सुद्धा ऑटोमॅटिक आलेला आहे. आता या ठिकाणी जनरेट रिपोर्ट म्हणूया आपण. जनरेट रिपोर्ट म्हटल्यानंतर तुम्हाला तो रिपोर्ट सुद्धा दाखवतो मी. म्हणजे तुम्हाला 32 नंबर सुद्धा तुमचा ऑटोमॅटिक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने बघा, इथं मूळ रक्कम कधी होती, 29/11 दिली होती आपण, जी तुम्हाला मॅन्डेटरी आपण निवडल्यानंतर रक्कम किती 2,000 होती. परत करायची रक्कम 1,000 रुपये केली. व्हाउचर क्रमांक आला, कोणत्या डेटला केली, ठेवीदाराचं नाव काय होतं, आणि परत करणाऱ्या अधिकाऱ्याचं सुद्धा नाव त्या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे. बाकी मग रक्कम स्वीकारण्याची सही वगैरे, तुम्हाला त्या व्यक्तीची सही वगैरे जर घ्यायची असेल तुम्ही ती घेऊ शकता. तर अशा पद्धतीने अकाउंटिंगच्या रिलेटेड एकदम ॲडव्हान्स लेवलला आपण हे सर्व अकाउंटिंग आपण मॅनेज करायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी एंट्री येतात, काही ठिकाणी नाही येतात. हा टेक्निकल इश्यू आहे, डेटाबेसचा इश्यू आहे. तो आम्ही टेक्निकली बॅकएंडनी सगळ्या गोष्टी क्लिअर करून तुमच्या पुढं ज्यावेळेस आम्ही देऊ त्यावेळेस निश्चितपणे या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाहीये. तर अशा पद्धतीने आपण आजच्या सेशनमधलं तुम्हाला जे 9 नंबर अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये फॉर्मॅट 1, 2, 3, त्याच्यानंतर 4, 5, 5, 6, 7, 7, 12, 17, 26 राहायला दाखवायचा. आपण 26 पण दाखवूया. तुम्हाला 26 का आपण म्हणतो त्याला, तर तो सुद्धा आपण या ठिकाणी ऑटोमॅटिक जनरेट केलेला आहे. तुम्हाला इथं 26 मध्ये 26 क आणि 26 ख असं दोन्ही पण आहे. म्हणजे महिन्याचा जर तुम्हाला जमा खर्च जर बघायचा असेल तर 26 क आहे. तुम्ही ग्रामनिधी बघा इथे निवडा. समजा इथं डिसेंबर घ्या. जनरेट रिपोर्ट म्हणा. जनरेट रिपोर्टमध्ये तुम्हाला लगेच डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला
ज्या काही रकमा जमा झाल्या तुम्हाला त्याच्यानुसार दिसतील. जसं की इथं अर्थसंकल्पित तरतूद हेड हेड या ठिकाणी दिसतील. त्या हेडवर बजेटमध्ये किती तरतूद आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि खाली जर तुम्ही आलात या ठिकाणी बघा ग्रामनिधी आहे, याच्यावर जमा किती झाली आणि चालू महिन्यामध्ये किती जमा झाली अशी एकूण किती जमा या ठिकाणी तुम्हाला इथे दिसते. याचबरोबर तुम्ही खाली जर आलात तर खर्चाचं पार्ट आहे. तुम्हाला बघा सरपंच उपसरपंच मानधन या ठिकाणी दिसतंय. मागील अर्थसंकल्पित तरतूद 500 दिसते या ठिकाणी. तर आता याचा मागील महिन्यामध्ये 100 रुपये खर्च झाले, चालू महिन्यामध्ये काहीच नाही. बैठक भत्ता आपण इथं तरतूद 200 रुपये दिसते, काहीच खर्च नाही. खाली जर तुम्ही आलात, आपण एक खर्च नोंदवला होता घंटागाडी दुरुस्तीत, तर मला तो दिसतोय का बघायचा आहे. ग्रामनिधी बघा या ठिकाणी, बघा इथं ग्रामनिधीमध्ये तरतूद 2000 ओपनिंग बॅलन्स आहे. आणि या ठिकाणी 200 रुपये चालू महिन्याचे आपण तरतूद खर्च नोंदवला होता, जे तुम्हाला तुमच्या समोर मी 12 नंबरचं व्हाउचर मारलं होतं. तर ते व्हाउचरची एंट्री या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली आहे. तर अशा पद्धतीने 26 सुद्धा तुमचा ऑटोमॅटिक तयार होतो. आता या ठिकाणी डाटा खूप आम्ही कमी टाकलेला आहे, म्हणून तुम्हाला कुठेतरी झिरो वगैरे दिसतील. मात्र तुम्ही रिअल ज्यावेळेस तुम्ही डाटा तुमचा टाकायला जाल त्यावेळेस मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्रॉपर तुम्हाला मॅनेज झालेल्या दिसतील. अशा पद्धतीने 26 तुमचा क हा जनरेट होईल. त्याच्यानंतरचा पुढे येतो 26 ख. 26 ख म्हणजे काय, की फक्त महिन्यानुसार तुम्हाला जमा आणि खर्च जर तुम्हाला जर दाखवायचा असेल आणि सर्व महिने तुम्हाला जर हवे असेल तर 26 का आपण वापरतो. त्यासाठी जनरेट रिपोर्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला बघा एप्रिल मध्ये किती प्रारंभिक शिल्लक होती ती या ठिकाणी तुम्हाला इथं रँडमली आकडे दिसतात. आणि बाकी त्याचं प्रारंभिक शिल्लक किती, या महिन्यामधील जमा किती झाली, त्याच्यानंतर एकूण किती झाली म्हणजे सुरुवातीची शिल्लक आणि मागील महिन्यातील जमा अशी धरून, तर ती या ठिकाणी दिसते. मागील महिन्यातील खर्च दिसतोय. त्याच्यानंतर या महिना अखेर शिल्लक किती या ठिकाणी गोष्टी तुम्हाला इथं दिसतात. जसं की डिसेंबर महिन्यामध्ये जमा आपण 500 रुपये घेतली होती, खर्च आपण 200 रुपये प्लस 1000 रुपये असा केलेला होता. म्हणजे कालच्या तारखेला आम्ही 1000 रुपये खर्च टाकलेला होता, त्याची सुद्धा एंट्री तुम्हाला इथं बेरीज होऊन आलेली आहे अशी 1200 रुपये. आणि मग एकूण जमा आणि एकूण खर्च यांची टॅली करून इथं 1,00,000 समजा 2,300 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. बाकी इथं एकूण किती जे आहेत या ठिकाणी इथं दिसते. तर अशा पद्धतीने तुम्ही एक जर ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला लेखा संहितेनुसार जे काही नमुने मेंटेन करणं आवश्यक आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये मेंटेन करणे आवश्यक आहे, ते सर्वचे सर्व ते फॉर्मॅट आपण ॲज इट इज आपण ते मेंटेन करायचा प्रयत्न केला आहे. कुठेही तुम्हाला काना मात्रा उकार अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला इथं फरक जाणवणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला मला या सर्व गोष्टी तुम्हाला सांगता आल्या, ज्याच्यामध्ये 32 नंबर आपण कव्हर केला, 26 केलाय, 17 केलाय, 12 केलाय, 7, 6, 5 क 5, 4, 3, 2, 1 आणि बेसिक अकाउंटिंग वगैरे या गोष्टी आपण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आजच्या सेशनचा हा पार्ट पूर्णपणे आपला संपलेला आहे. या सेशनवर तुम्हाला काही शंका असेल तर आपण तुम्ही विचारू शकता. त्या 32 नंबरला आपण प्रमाणक नंबर टाकतोय, बरोबर. तो 12 नंबरला क्रिएट होतो का? हो, ऑटोमॅटिक क्रिएट होतो. पण नंबर जो टाकता तो ओव्हरलॅप होऊ शकतो ना आपण मॅन्युअल टाकल्यावर? ओव्हरलॅप होऊ शकतो ना, म्हणून आपण मॅन्युअल टाकायला ऑटोमॅटिक तुम्हाला नाही संधी यायचा का दिलेली सर? नाही ना. माझं असं म्हणणं आहे की जर ऑटोमॅटिक नाही यायचा का, पहिले कसे आले ऑटो? नाही, ऑटोमॅटिक कसं येईल माहिती का तुम्हाला, हेड जर तुम्ही निवडलं प्रॉपर, समजा या ठिकाणी तुम्ही इथं निवडताय, समजा खर्च नोंदवताय बरोबर. खर्चामध्ये समजा इथं तुम्ही ट्रान्झॅक्शन म्हणून समजा इथं आपण स्कीम निवडूया ग्रामनिधी. समजा ग्रामनिधीमध्ये निवडली, इथं अकाउंट नंबर मी निवडलं, बजेटची कॅटेगरी तुम्हाला आता जसं की तुम्हाला इथं दाखवलं की काय होतं, अनामत रक्कम आपण परत केली, बरोबर आहे की नाही. मग अनामत रक्कम परत करत असेल तुम्हाला इथं तसं निवडावं लागेल सर. ते सुद्धा तिथे ऑटोमॅटिक येईल. जसं इथं बघा लोकवर्गणी परतावा, इतर निधी परतावा, या ठिकाणी कुठेही पण इथं अनामत आपण जर असेल तर मात्र तुम्ही इथं ती घेतली तर तुम्ही आता तिथं ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं ती दिसून येईल. आपण बघूया खाली 1 बाय 1 चेक करूया. आता या ठिकाणी अनामत रक्कम या ठिकाणी दिसत नाहीये मला, पण हेड जर ऍड असेल तर निश्चितपणे तुम्हाला ते तिथे ऑटोमॅटिक येईल. पण जरी नसेल तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा ते आपण 12 नंबरचा खर्च नोंदवतो म्हणजे आपल्याकडे व्हाउचर नंबर असणारच आहे आणि तिथे रँडमली तुम्ही ते टाकू शकता. हा मॅडम बोला. सर आता हे टोटल नमुने तर म्हणजे आता जनरल वरून सगळे हे तयार होणार आहेत 1 ते 20. हं? बरोबर. याच्यानंतर जेव्हा आपण इतर कीर्द लिहितो समजा 15 वित्त हो किंवा दलित हम्म. वस्ती हम्म. अकाउंटला ते पण याच्यात होतील ऍड का तेच त्याला सेपरेट होईल कीर्द? कोणतं 15 त्यागाचं म्हणता का तुम्ही? हा 15 हो किंवा दलित वस्ती वगैरे असेल. कोणतेही पण मॅडम, तुम्ही इथं सगळे अकाउंट इथं ना तुम्ही इथं अकाउंट पेमेंट ऍड करू शकता. इथं तुम्ही जेवढे काही अकाउंट ऍड केले ना, जसं की ग्रामनिधी दिसतोय, ग्रामीण नळ पाणी पुरवठा दिसतोय, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. हो दिसते. हा, या ठिकाणी बघा तुम्हाला इथं रोजगार हमी दिसतंय. जेवढे काय अकाउंट तुम्ही ऍड कराल याचे सगळे कॅशबुक व्हाउचर ऑटोमॅटिक तुम्ही इथं मॅनेज करू शकता. तुम्हाला मॅन्युअली व्हाउचर लिहायचीच गरज नाहीये. तुम्ही इथं पेमेंट व्हाउचरमध्ये ते समजा ते संबंधित खर्च वगैरे नोंदवला त्याचा 12 नंबर ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे तुमचा.
तुम्ही त्याचं लगेच प्रिंट करा. तुम्हाला हार्ड कॉपी पण उपलब्ध असणार ऑडिटसाठी. म्हणजे प्रत्येक तुम्हाला इथं तुम्हाला अकाउंट निवडायचं आहे. मॅडम इथं स्कीम तुम्हाला निवडायची. समजा तुम्हाला रोजगार हमीचं व्हाउचर टाकायचं आहे, तुम्ही रोजगार हमी निवडा. तुम्हाला असं वाटलं पाणी पुरवठ्याचं व्हाउचर टाकायचं, पाणी पुरवठा निवडा. आणि असं इथं असं. बजेटची कॅटेगरीमध्ये तुम्हाला समजा पाणी पुरवठा निवडला तर तेवढंच येणार. इथं रोजगार हमी जर निवडली तर फक्त रोजगार हमीच येणार. हे बघा तुम्हाला इथं फक्त रोजगार हमी दिसणार, योजना खाते अखेरची शिल्लक किती वगैरे या गोष्टी घेण्यासाठी त्याचा अकाउंट नंबर येणार वगैरे, त्याचं हेड वगैरे येणार. कशाबद्दल हम्म. देता तुम्ही तिथं टाकायचं आहे. प्रत्येक स्कीमचं तुम्ही इथं मॅनेज करू शकता. असं काही नाही एकच स्कीम नाही आहे, सगळे मॅनेज करू शकता तुम्ही. आणि हे जसं 5 जनरलचं झालं तसं इतर योजनेचं पण असं तयार होईल का त्याच्यामध्येच? हो हो, सगळ्या योजनांचं या ठिकाणी असंच तयार होईल मॅडम. तुम्हाला वेगळं कुठे पण जायची गरज नाहीये. तुम्ही फक्त जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ना, अकाउंट तुम्ही जे जे योजनेचे ऍड कराल हम्म. ते सर्व तुम्हाला त्याचे कॅशबुक त्या पद्धतीने मेंटेन करता येतील. आणि सर मग आता पासबुकची एंट्री तर बँकेतूनच घ्यावी लागेल ना? हा, पासबुकची एंट्री तर तुम्हाला जर करायची असेल तर या ठिकाणी रिसिप्टची तुम्हाला इथे एंट्री करावं लागेल. इथं समजा व्याज वगैरे जमा झालं ना, तर समजा इथं माझ्याकडे समजा 500 रुपये व्याज जमा झालं. मग ते कधी व्याज जमा झालं त्याची डेट तुम्ही निवडू शकता. मग समजा इथं सिटीजन समजा नो म्हटलं इथं, तर मग कोणाकडून जमा झालं मग तुम्ही बँकेचं नाव वगैरे टाकू शकता. हम्म. ट्रान्झॅक्शन मोड तुम्ही निवडू शकता, ऑनलाईनच जमा झाले म्हणून. आणि या ठिकाणी स्कीम निवडा. मग समजा तुम्हाला असं वाटलं की हे मला रोजगार हमीच्या खात्यावर व्याज जमा झाले त्याच्यावर घ्यायचंय मला, तुम्ही रोजगार हमी खातं निवडा, स्कीम निवडा. त्या खात्यावर ते ऑटोमॅटिक जमा होऊन जाईल. या ठिकाणी कोणत्या एंट्रीज करायच्या आहेत मॅडम? ज्या एंट्रीज तुम्ही 10 नंबर आणि 7 नंबर पावती सोडून जे आपण रेग्युलर घेतो, जसं की घरपट्टी घेतो किंवा पाणीपट्टी घेतो, प्रमाणपत्र फी घेतो, पण याच्या व्यतिरिक्त असा काही खर्च येतो का जो ग्रामपंचायतमध्ये नसतो किंवा अशा प्रकारे जमा असते की ती ग्रामपंचायतमध्ये येत नाहीये, बँकेत थ्रू येते वगैरे, तर त्याची एंट्री तुम्ही या ठिकाणी इथं घेऊ शकता. असं असं. हो हो, असं. आणि सर एमपीआर पण तयार होईल याच्या प्रमाणे? एमपीआरचा आम्ही अजून दिलेला नाही, पण आमचा विचार आहे की एमपीआर वगैरे देण्याचा. पण हा अजून आम्ही या ठिकाणी इथं दिलेलं नाही. तुमचा एमपीआर सुद्धा ऑटोमॅटिक तयार होईल. त्याचा फॉर्मॅट आम्ही स्टँडर्ड फॉर्मॅट बनवतोय. ज्या एमपीआर मध्ये तुमच्या ग्रामपंचायतीची बेसिक डिटेल माहिती असेल, त्याच्यानंतर तिचे टॅक्सेशनची रिलेटेड माहिती असेल, जसं की घरपट्टी, दिवा वगैरे, त्याच्यानंतर 10% 15% खर्च वगैरे असेल, त्याच्यानंतर सदस्यांची उपस्थिती अहवाल असेल, किंवा अजून काही जर गोष्टी ज्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या केल्या जातात, आम्ही सर्व जिल्ह्यांचा सर्वसमावेशक असा एमपीआर तयार करण्याचा प्रयत्न करतोय, जो 4 ते 5 6 पानी असेल, जास्त मोठा पण नाहीये. आणि सर मला असं विचारायचं होतं की नमुना हम्म. नंबर, आता समजा आपण एखादी पावती म्हणजे जनरेट केली, हम्म. एखाद्यानं टॅक्स फाडला, समजा 500 रुपयांची पावती फाडलेली आहे, हम्म. 9 मधून ते मायनस होईल का? हो हो, आरामशीर. हे बघा या ठिकाणी तुम्ही इथं जर क्लिक केलं, तुम्ही समजा पाणीपट्टीचं उदाहरण घेऊया आपण आता. आता याच्यामध्ये मी एक रिपोर्ट जनरेट करतो ज्याच्यामध्ये सर्व असतील. म्हणजे ऑलरेडी आम्ही इथं काय केलेलं आहे, काही 10 नंबरच्या पावत्या ज्या वॉटर टॅक्सच्या आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत. तुम्हाला ते मायनस झालेलं दाखवतो मी तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, जस्ट आपण एक उदाहरण घेऊया. थोडंसं मोठं करतोय. 2 नंबरची पावती बघा मॅडम, तुम्हाला इथं इथं 3 नंबर सिरियलमध्ये बघा, कनेक्शन नंबर 2 आहे. या ठिकाणी याच्याकडे मागणी किती होती? एकूण मागणी 200 रुपये होती, बरोबर. ती पावती या ठिकाणी ऑटोमॅटिक दोनदा पावती आपण खतवलेली आहे बघा. मागीलची एक आली आहे आणि चालूची पण एक आलेली आहे. इथं जमा, मागील एक जमा दिसते, चालू जमा दिसते आणि एकूण जमा दिसते, थक बाकी बघा ऑटोमॅटिक 0 दिसते. असं असं. तुम्हाला म्हणजे आपण मॅन्युअली वर्कच ठेवलेलं नाही मॅडम, साध्या भाषेत बोलायचं. ओके सर. येस. ओव्हरऑल सगळ्या ऍप्लिकेशन विषयी काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. असंच नाही की अकाउंटिंगच्या रिलेटेडच विचारा, इतर गोष्टीत असेल तुम्ही ते विचारू शकता. सर माझा एक प्रश्न होता. हा मॅडम. 9 नंबरला जर आपल्याकडे समजा थकबाकी जास्त असेल हम्म. आणि त्यातला काही चेक अगोदर भरणा केलेला असेल, म्हणजे ती थकबाकी जर लागून आली असेल परत, तर मग याच्यात काय ऍडजस्टमेंटला आहे का विषय? म्हणजे कसं, मला उदाहरण प्रॅक्टिकल सांगा, कसं आहे उदाहरणार्थ? प्रॅक्टिकलला आता XYZ एखादी कंपनी आहे, हम्म. तिचा जर टॅक्स समजा आपल्याकडे 1,00,000 रुपये आहे, हम्म. 1 लाखाप्रमाणे समजा तिने जर त्या मागील काही 2-3 वर्षामध्ये समजा 50,000 भरला असेल हम्म. आणि त्यांनी जर पावती आणून दाखवली, पण आपल्या चालू रेकॉर्डला तो 1च लाख असेल, हम्म. तर मग काय त्यात आहे का विषय? म्हणजे थोडक्यात बेसिकली अशी आहे की एखाद्याने आपल्याकडे टॅक्स 1 लाख दिसतोय, परंतु त्याने मागच्या वर्षी 50,000 रुपये म्हणजे 50,000 दिसायला पाहिजे होता आपल्याकडे, तो 1 लाख दिसतोय, तर हो, तुम्ही त्याला 1 लाख. डिस्काउंट देऊ शकता ना मॅडम, त्याला डिस्काउंट देऊ शकता. पण डिस्काउंटची रक्कम डिस्काउंट म्हणून दिसणार का कशी दिसणार रेकॉर्डला? ते डिस्काउंट म्हणून दिसणार, तुम्हाला तिथं कारण मेन्शन करावं लागेल. तुम्ही डिस्काउंट का देताय, कारण तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. ऑलरेडी
त्याची पावती गेली होती, डबल या ठिकाणी डिमांड जनरेट झालेली आहे. ठीक आहे, चालतंय. थँक्यू सर. येस वगैरे, थँक्यू. सर पण आपल्याला डिस्काउंट द्यायचे हे नाही ना सर, अधिकार नाही ना, आपण नाही डिस्काउंट नाही, हे कसं देऊ बघा, शकतो डिस्काउंट सर? अधिकार नाहीये, परंतु विषय असा आहे की त्यांच्याकडे ऑलरेडी संबंधित कंपनीकडनं 1 लाख रुपये घ्यायचे होते, बरोबर. त्याची त्यांनी डिमांड जनरेट केली, संबंधित कंपनी 50,000 रुपये भरले. म्हणजे यांच्या ग्रामपंचायतच्या नमुना नंबर 9ला 50,000 रुपये डिमांड दिसायला पाहिजे होती, पण ती दिसते किती, 1 लाख दिसते. मला रक्कम तर घ्यायची आहे आपल्याला, यांना त्या गोष्टीचा आपला वापर करावा लागेल. डिस्काउंट द्यायचा तिथं अर्थ मग तसा ते नाहीये, पण नाही नाही तुम्ही सर, जर तसं डिस्काउंटचा तो अर्थ नाही. त्यांनी सांगितलं की शेरा कॉलम मध्ये तुम्ही ऍड करू शकता. हा, त्याचं ते हो पर्टिक्युलर मेन्शन करू हा, शकता मग ते तुम्ही. असं मेन्शन तेच आपण म्हणलं, करू ते शकतो. डिस्काउंट म्हणलं ते वेगळं होतं ना, नाही असं नाही, मी त्याच्यामुळे पण विचारलं. विचारला त्यासाठीच प्रश्न की बाबा डिस्काउंट देता येत नाही, हम्म. पण हो त्यांनी हो सांगितलं शेरा कॉलम मध्ये तुम्ही घेऊ शकता. सर मला असं विचारायचं होतं, एका हम्म. ग्राम अधिकाऱ्याकडे 2 किंवा 3 जर ग्रामपंचायती असतील आणि हम्म. त्यांनी सॉफ्टवेअर वर चाललेल का प्रत्येक म्हणजे ग्रामपंचायतचे वेगवेगळे घ्यावे लागतील? आता काय मॅडम, आपल्या महापंचायत ऍप्लिकेशनवर एका मोबाईल नंबरवर फक्त एकच ग्रामपंचायत आपण चालू शकतो. जर समजा असे काही ग्रामपंचायत अधिकारी असतील ज्यांच्याकडे 2 किंवा 2पेक्षा जास्त ग्रामपंचायत असतील, त्यांच्याकडे साहजिक आहे, आता सध्या 2 नंबर कोणाकडे पण असतात. राहिला फक्त तिसऱ्या नंबरचा प्रश्न, तर थोडासा तिथं विषय येऊ शकतो, त्यांना वेगळाच नंबर यूज करावा लागेल. असं असं मग त्याची फीस पण भरावी लागेल का प्रत्येक सर? ग्रामपंचायतनुसार वेगळी, मोबाईल नंबर बदलला, ग्रामपंचायत बदलली, त्याची फीस त्या वर्षाची वेगळीच असणार आहे. आपण ग्रामपंचायतनुसार फीस घेतोय मॅडम, हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यानुसार नाही घेत. आणि तो मोबाईल नंबर तुम्ही चेंज पण करू शकता, असं काही नाही, एकच नंबर ठेवू शकता असं काही नाहीये. तुम्हाला वाटलं चेंज करायचं तर लगेच चेंज करू शकता. आणि एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याने जर 2-4 सॉफ्टवेअर घेतलेला आहे, हा 2-3 त्याच्यानंतर त्यांनी ती ग्रामपंचायत जर त्यांनी काढली किंवा नवीन ग्रामपंचायत घेतली, तर तिथं हम्म. नवीन ऍड करावं लागेल ना. येस येस, नवीन ऍड करावं लागेल. आणि ते सर, सर नवीन सॉफ्टवेअर आलं, तिथलं सॉफ्टवेअर वेगळं असेल, आपलं सॉफ्टवेअर वेगळं असेल, मग परत सगळं नवीनच. हे बघा काय होतं मॅडम, तुम्ही जसं एखाद्या नवीन ग्रामपंचायतीला जातात, बरोबर. जुन्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कामाची पद्धत वेगळी असते, तुमची कामाची पद्धत वेगळी असणार आहे. तुम्ही कदाचित जास्त अपडेटेड असाल, त्याने काहीच अपडेट केलेलं नसेल तिथं, मग तुम्ही अशा वेळेस काय करता, सर्व नमुने स्वतःच्या पद्धतीने अपडेट करता, बरोबर आहे की नाही. अगदी त्याच पद्धतीत तुम्हाला जर त्या ग्रामपंचायत ऍप्लिकेशन घेतलेलं नसेल किंवा जुनं घेतलं असेल किंवा इतर ऍप्लिकेशन घेतलेलं असेल आणि आपल्याला तिथं नवीन ऍप्लिकेशन जर घ्यायचं असेल, तर पुन्हा तो बेसिक पासून तुम्हाला सगळा डेटा त्या ठिकाणी भरावाच लागेल. तर आजच्या सेशनला ज्यांनी उपस्थित दाखवले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार.